येस. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ओके आहे ना. चला मग एकदा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा. ओके, जे पण त्या ठिकाणी यूट्यूबवरती रेकॉर्डेड जरी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला अगोदर व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या फ्रेंड्सला किंवा काही टेक्निकल ग्रुप असेल त्याच्यावरती आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. ठीक आहे, करा एकदा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, केलं असेल सगळ्यांनी, स्टार्ट करतो. हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बघतोय. त्यामध्ये आपण इंडेक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉइल बघतोय आणि आपण त्यामध्ये वॉटर कंटेंट ही इंडेक्स प्रॉपर्टी त्या ठिकाणी आपण स्टार्ट केली. त्याच्या मेथड बघतोय आपण की वॉटर कंटेंट नेमकं कसं फाइंड आउट करायचं आणि त्यामध्ये आपण एक मेथड बघितली ती म्हणजे काय रे, ओव्हन ड्राईंग मेथड. ठीक आहे, तर आपण त्या ठिकाणी ती लेक्चर जे आहे बेटा शॉर्टमध्ये रिवाइज करूया आणि त्या ठिकाणी मग ज्या रिमेनिंग मेथड आहे आपल्या वॉटर कंटेंट डिटरमाइन करण्याच्या ते या ठिकाणी बघूया. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपण फर्स्ट मेथड बघितली वॉटर कंटेंट त्या ठिकाणी डिटरमाइन करण्याची. पण त्या अगोदर बघा इंडेक्स प्रॉपर्टी काय ते सांगतो तुम्हाला. तर इंडेक्स प्रॉपर्टी ऑफ सॉइल म्हणजे काय, सॉइलची अशी प्रॉपर्टी जी की सॉइलला आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी क्लासिफाय करण्यासाठी काय करते, हेल्प करते, मदत करते. त्याला आपण काय म्हटलं, इंडेक्स प्रॉपर्टी म्हटलं. जे एक्झाम्पल जसं की वॉटर कंटेंट आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, त्यानंतर पार्टिकल साईज आहे, तुमची कन्सिस्टन्सी आहे, तर नंबर ऑफ त्या ठिकाणी इंडेक्स प्रॉपर्टी आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, त्यामधली आपण स्टार्ट केली होती वॉटर कंटेंट. मग या ठिकाणी वॉटर कंटेंट सगळ्याला माहिती आहे, वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सॉलिड. ओके, आणि या ठिकाणी नंबर ऑफ मेथड पण आपण त्या ठिकाणी बघितल्या की त्या मेथडनं आपण वॉटर कंटेंट फाइंड करू शकतो. जसं की तुमची या ठिकाणी ओव्हन ड्राईंग मेथड असेल, नंतर कॅल्शियम कार्बाईड असेल, त्यानंतर सँड बाथ असेल, अल्कोहोल असेल, पिक्नोमीटर असेल, तर नंबर ऑफ मेथड आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यातली आपण काल बघितली किंवा मागच्या लेक्चरमध्ये बघितली ती म्हणजे ओव्हन ड्राईंग मेथड. तर ओव्हन ड्राईंग मेथडनं वॉटर कंटेंट कसं फाइंड करायचं एकदम शॉर्टमध्ये सांगतो मी आता. ओके, जास्त वेळ देणार नाही यासाठी, शॉर्टमध्ये सांगतो. आणि मी हे शॉर्टमध्ये का सांगतोय कारण की ज्या पुढच्या मेथड आहे तर सिमिलरली या ठिकाणी जशी प्रोसिजर आपली इथं आहे ओव्हन ड्राईंगची, सेम तुमची सँड बाथची आहे, सेम तुमची अल्कोहोलची पण आहे. फक्त त्या ठिकाणी जे इन्स्ट्रुमेंट आहे ते चेंज होत आहे, बाकी सगळं सेम असणार आहे. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे म्हणून रिपीट करतोय. ठीक आहे, एकदम शॉर्टमध्ये रिपीट करतो, समजून घ्या. बघा या ठिकाणी आपण फर्स्ट मेथड बघत होतो ती म्हणजे काय रे, ओव्हन ड्राईंग मेथड. ओके, ओव्हन ड्राईंग मेथड. ओके, ओव्हन ड्राईंग मेथडमध्ये आपण ओव्हन यूज करतो. बघा या ठिकाणी आपण फाइंड आउट करत होतो वॉटर कंटेंट, आणि वॉटर कंटेंट इज इक्वल टू असतं वेट ऑफ वॉटर. काय असतं, वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ सॉलिड. ओके, वेट ऑफ सॉलिड. आता बघा कुठलीही सॉईल घ्या तुम्ही, समजा फॉर एक्झाम्पल हे कंटेनर घेतलं मी एक, आपल्याला माहिती आहे आपण कंटेनर त्या ठिकाणी घेत असतो. जर कुठलीही सॉईल घेतली तर त्या सॉईलमध्ये आपल्याला जी सॉईल घ्यायची ती मॉइस्ट सॉईल असणार आहे. ओके, ती काय असणार आहे, मॉइस्ट सॉईल असणार आहे. तिचं काय घ्यायचं रे, वेट घ्यायचं. काय घ्यायचं, वेट घ्यायचं. तिचं वेट जे असणार आहे बेटा त्या ठिकाणी बघा काय असणार आहे, तर तिचं वेट असणार आहे या ठिकाणी वेट ऑफ वॉटर, वेट ऑफ वॉटर प्लस त्या ठिकाणी काय असणार आहे, वेट ऑफ सॉलिड. कुठली मॉइस्ट सॉइल जर तुम्ही घेतली तर त्या केसमध्ये वेट ऑफ वॉटर प्लस वेट ऑफ सॉलिड त्या ठिकाणी त्या सॉइलचं काय असणार आहे, वेट असणार आहे. नंतर बघा या ठिकाणी जर आपल्याला वेट ऑफ सॉलिड काढायचं तर वेट ऑफ सॉलिड काढण्यासाठी आपल्याला तिला काय करावं लागणार, ड्राय करावं लागणार. जर मी त्या सॉइलला ड्राय केलं तर त्या केसमध्ये मला काय मिळतं, वेट ऑफ सॉलिड मिळतं. म्हणजे या केसमध्ये बघा जर समजा मी त्या सॉइलला काय केलं रे, ओके तुम्ही कोणी लिहू नका बरं का. जर मी त्या सॉईलला काय केलं, ड्राय केलं, तर मग अशा केसमध्ये मला फक्त काय मिळतं रे, वेट ऑफ सॉलिड मिळतं. ओके, म्हणजे जर मी सॉईलला ड्राय केलं तर मला काय मिळतंय, वेट ऑफ सॉलिड. म्हणजे आपल्याला जर वॉटर कंटेंट फाइंड करायचं तर दोन पॅरामीटर मला पाहिजे, एक म्हणजे वेट ऑफ सॉलिड आणि दुसरं म्हणजे काय रे, वेट ऑफ वॉटर पाहिजे. ठीक आहे, आता बघा वेट ऑफ सॉलिड कसं मिळालं मला, की मी सॉईलला ड्राय केलं, मला मिळालं वेट ऑफ सॉलिड. ठीक आहे, ड्राय करून. पण ड्राय करायच्या अगोदर काय होतं, वेट ऑफ वॉटर प्लस वेट ऑफ सॉलिड होतं. मग जर मी समजा काय केलं, जी सॉईलचं आपण वेट घेतलं की मॉइस्ट सॉईलचं, मग मॉइस्ट सॉईल बघा, मॉइस्ट सॉईल मायनस ड्राय सॉईल जर मी केलं, मॉइस्ट सॉईल मायनस मी जर ड्राय सॉईल केलं, मॉइस्ट सॉईल बघा काय आहे तुमचं, तर वेट ऑफ वॉटर प्लस वेट ऑफ सॉलिड मायनस काय ड्राय सॉईल म्हणजे काय तुमचं, ही ड्राय सॉईल आहे तर वेट ऑफ सॉलिड. बघा ठिकाणी प्लस वेट ऑफ सॉलिड आणि मायनस वेट ऑफ सॉलिड काय होईल, कॅन्सल होईल. काय उरतं रे, वेट ऑफ वॉटर उरतं. म्हणजे दुसरं पॅरामीटर सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळून जातं. मग वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय वेट ऑफ सॉलिड जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, वॉटर कंटेंट मिळतं. ठीक आहे, तर ही आपली एक सिंपल मेथड आहे वॉटर कंटेंट फाइंड करण्याची. पण आता या ठिकाणी आपण ड्राय वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा सॉईलला ड्राय करण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरतो. जसं की मग मी सॉईलला ड्राय करण्यासाठी जर ओव्हन वापरलं, सेम प्रोसिजर
मेथड असणार आहे तुमची, त्याला मी काय म्हणतो मग ओव्हन ड्रायिंग मेथड म्हणतो, कारण की आपण ही सॉइल ड्राय करण्यासाठी काय वापरतोय, ओव्हन वापरतोय. मग सेम मेथड असणार आहे. एक जे बेसिक आयडिया मी तुम्हाला दिली की कशा प्रकारे तुम्हाला वॉटर कंटेंट फाइंड करावं लागतं, तर तुम्हाला या ठिकाणी वेट ऑफ वॉटर डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉलिड घ्यायचं आहे. वेट ऑफ सॉलिड तुम्हाला कसं मिळणार, जर तुम्ही ती जी मॉइस्ट सॉइल आहे ती जर ड्राय केली तर तुम्हाला वेट ऑफ सॉलिड मिळतं. आणि वेट ऑफ वॉटर कसं मिळणार, मॉइस्ट सॉइल मायनस जर तुम्ही ड्राय सॉइल केलं तुम्हाला काय मिळतं रे, वेट ऑफ वॉटर मिळतं. तर हा फॉर्म्युला किंवा हे बेसिक कन्सेप्ट लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी ओव्हन ड्रायिंगची मेथड बघूया. ठीक आहे, बघा त्या ठिकाणी. ओके, हे इन जनरल सांगितलं मी. आता जस्ट स्टेप बघूया आपण फास्टमध्ये, कारण की या स्टेप समोर लागतंय आपल्याला परत सँड बाथ मेथडमध्ये आणि अल्कोहोल मेथडमध्ये. मी तिथं रिपीट नाही करणार आहे स्टेप. ठीक आहे, तिथं मी तुम्हाला सांगून देईन फक्त की सेम ॲज ओव्हन ड्राय. ओके, बस एवढं सांगन, म्हणून मी एकदा या ठिकाणी रिपीट करतो शॉर्टमध्ये. बघा, सगळ्यात पहिली जी स्टेप असणार आहे ते काय असणार आहे बेटा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट लागतात ते एक म्हणजे ओव्हन लागतं ड्रायिंगसाठी, नंतर कंटेनर लागतं ज्याच्यामध्ये आपण सॉईल कंटेन करू शकतो, सॉईल ठेवू शकतो, नंतर लागतं आपल्याला बॅलन्स ज्याच्यावरती आपण मेजर करू शकतो सॉईल किती आहे आपली, मॉइस्ट तिचं मास असेल किंवा त्या ठिकाणी ड्राय मास असेल तर ते आपण मेजर करतो बॅलन्सवरती. आणि एक त्या ठिकाणी आपण डेसिकेटर बघितलं, डेसिकेटरमध्ये त्या ठिकाणी आपण ते कूलिंग करतो आणि इन्व्हायरमेंटपासून त्याचं त्या ठिकाणी इन्व्हायरमेंटला तुमचं सॉईल एक्सपोज नाही झाली पाहिजे तर त्याची काळजी घेतो डेसिकेटरनं. तर हे इन्स्ट्रुमेंट आपण बघितले इथे. मग आता एक कंटेनर तुम्हाला घ्यायचं या ठिकाणी. बघा या ठिकाणी मी एक कंटेनर घेतो. ओके, यावेळी तुमचं एमटी कंटेनर, आता कंटेनर तुम्हाला मी दाखवलंय, एमटी कंटेनर घेतलं आणि या एमटी कंटेनरचं मी काय घेतलं, मास घेतलं. आता मासच्या टर्ममध्ये बोलतो मी, तर या ठिकाणी मी काय घेतलं रे, मास घेतलं M1. एमटी कंटेनर आहे विथ लीड आपण त्या ठिकाणी घेत असतो. बघा नंतर काय करणार, मग मी याच्यामध्ये टाकतो सॉईल. काय टाकतो, मॉइस्ट सॉईल. जर मी याच्यामध्ये मॉइस्ट सॉईल टाकली, ओके, याच्यामध्ये मी मॉइस्ट सॉईल टाकली तर या ठिकाणी मॉइस्ट सॉईलमध्ये म्हणजे काय काय असणार, सॉलिड असणार, आणि या ठिकाणी परत काय असणार रे, सॉलिड प्लस काय असणार आहे, वॉटर असणार आहे. ओके, म्हणून या ठिकाणी काय मिळतं तुम्हाला, याचं जर तुम्ही वेट घेतलं तुम्हाला काय मिळतं, M2 मिळतो. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे बघा, पहिलं एमटी कंटेनर घ्यायचंय, तर एमटी कंटेनरचं वेट घेतलं तुम्ही, त्याला आपण काय म्हटलं, M1 म्हटलं. वेट म्हणजे मास घेतलं तुम्ही, त्याला M1 म्हटलं. नंतर तुम्ही काय टाकलं रे, सॉईल टाकली त्याच्यामध्ये, मॉइस्ट सॉईल त्या कंटेनरमध्ये, आणि मग त्याचं वेट घेतलं तर तुम्हाला काय मिळालं, M2 मिळालं. तर तुमचा हा M2 काय असणार बघा, तर M2 असणार आहे वेट ऑफ कंटेनर प्लस त्या ठिकाणी वेट ऑफ वॉटर प्लस काय असणार आहे, वेट ऑफ सॉलिड असणार आहे, हा M2. कारण की याच्यामध्ये तुमचं कंटेनरचं असणार, त्याचं वेट असणार, प्लस मॉइस्ट सॉईल असल्यामुळे सॉलिडचं पण वेट असणार आणि वॉटरचं पण वेट असणार. मग नंतर तुम्ही काय केलं रे, याला ठेवलं ओव्हनमध्ये. ओके, ओव्हनमध्ये ठेवलं, किती तासासाठी ठेवलं, तर 24 हवर्ससाठी तुम्ही ओव्हनमध्ये ठेवलं आणि त्या ठिकाणी याच्यावरती टेम्परेचर अप्लाय केलं. ओके, टेम्परेचर आपण मेंटेन करतो. टेम्परेचर मेंटेन करताना सॉईल कोणत्या टाईपचे आहे त्याच्यानुसार आपण टेम्परेचर मेंटेन करतो. जनरली आपण 105 ते 110 डिग्री सेल्सिअस घेऊन चालतो. पण 105 ते 110 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे तुमचं कशासाठी असतं, इनऑर्गॅनिक सॉईल असतं. ओके, इनऑर्गॅनिक सॉईलसाठी 105 ते 110 डिग्री सेल्सिअस. जर त्या ठिकाणी तुमची काय असेल, ऑर्गॅनिक सॉईल असेल तर 60 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी घेतो. आणि त्या ठिकाणी जर तुमची काय असेल, सॉईल कंटेनिंग जिप्सम असेल, जर सॉईल त्याच्यामध्ये जिप्सम कंटेन असेल तर त्या केसमध्ये आपण 80 पेक्षा कमी घेऊन चालतो, 80 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी. ठीक आहे, मग या ठिकाणी मी टेम्परेचर लिहिलं, मग सॉईलनुसार आपण टेम्परेचर घेऊ शकतो. इन जनरल जर विचारलं तर 105 ते 110 डिग्री सेल्सिअस तुम्हाला सांगायचं आहे. पण स्पेसिफिक जर ऑर्गॅनिक सॉईल, इनऑर्गॅनिक सॉईल किंवा मग सॉईल कंटेनिंग जिप्सम विचारलं त्यानुसार मग तुम्हाला ते टेम्परेचर मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यावरती क्वेश्चन पण आपण त्या ठिकाणी बघितला होता. ओके, मग या ठिकाणी ओव्हनमध्ये 24 तासासाठी ठेवलं, टेम्परेचर अप्लाय केलं, तर त्या ठिकाणी जे काही पाणी आहे त्याचं इव्हॅपोरेशन होऊन जाईल, पाणी निघून जाईल, त्यातलं हे जे पाणी दिसते तुम्हाला वरती हे निघून जाईल. मग राहतं काय बघा या ठिकाणी फक्त, तर या ठिकाणी राहतं तुमचं कंटेनर तर राहणारच बेटा, ते कुठे जाणार आहे, मग या ठिकाणी राहतं फक्त सॉलिड. काय राहतात, सॉलिड राहतात, पाणी सगळं निघून जाणार. ओके, फक्त सॉलिड राहतात. तर याला मी याचं जर कधी मास घेतलं मी, तर याला मी काय म्हणतो रे, M3 म्हणतो. आता डेसिकेटरमध्ये ठेवा, कूल करा आणि नंतर मास घ्या. M3 म्हटलं. M3 मध्ये काय येणार मग, वेट ऑफ कंटेनर प्लस त्या ठिकाणी काय असणार बेटा तुमचं, तर वेट ऑफ सॉलिड असणार आहे. काय असणार आहे, वेट ऑफ कंटेनर प्लस वेट ऑफ सॉलिड असणार आहे. मग बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं रे, वॉटर कंटेंट मेथड करायचं आहे. तर वॉटर कंटेंट इज इक्वल टू काय असतं, वेट ऑफ वॉटर. मग वेट ऑफ वॉटर कसं येणार बघा, तर वेट ऑफ वॉटर येणार, आपल्याला माहिती ही तुमची काय रे, मॉइस्ट सॉईल. ही काय तुमची मॉइस्ट सॉईल, आणि ही काय तुमची बेटा ड्राय सॉईल. काय ड्राय सॉईल, आपण बघितलं वरती की मॉइस्ट सॉईल मायनस ड्राय सॉईल जर घेतलं आपण, मॉइस्ट सॉईल मायनस ड्राय सॉईल घेतलं तर मला काय मिळतं रे, वेट ऑफ वॉटर मिळतं. मग मॉइस्ट सॉईल म्हणजे काय, मग तुमचं M2 असणार आहे. ओके, काय असणार आहे, M2. कारण की इथं बघा, जर तुम्ही यातून जर हे मायनस केलं, तर बघा या ठिकाणी WC मायनस WC गेट कॅन्सल. ओके, नंतर या ठिकाणी बघा वेट ऑफ सॉलिड आणि वेट ऑफ सॉलिड गेट कॅन्सल, कारण की इथं पण जर मायनस करताय तुम्ही तर इथं पण मायनस लागणार, इथं पण मायनस लागणार, उरतं काय रे, वेट ऑफ वॉटर उरतं. म्हणून M2 मायनस काय असणार आहे तुमचं, M3 असणार आहे, डिवायडेड बाय वेट ऑफ सॉलिड. तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचं, बघा वेट ऑफ सॉलिड म्हणजे काय, ड्राय सॉईलचं वेट. पण ड्राय सॉईलचं वेट डायरेक्ट तुम्ही M3 घेऊ शकत नाही, कारण की M3 मध्ये तुमचं वेट ऑफ कंटेनरचं वेट आहे आणि सॉलिडचं वेट आहे. म्हणून तुम्हाला M3 मायनस काय करावं लागेल रे, M1 करावं लागेल, कारण की
M1 म्हणजे काय असणार आहे तुमचा वेट ऑफ कंटेनर असणार आहे. म्हणून तुम्ही जर कधी M3 - M1 केलं तर वेट ऑफ कंटेनर प्लस वेट ऑफ सॉलिड मायनस वेट ऑफ कंटेनर तुम्हाला काय भेटतं वेट ऑफ सॉलिड भेटतं. म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार M3 - M1 पाठ नका करू हे फॉर्म्युले. असं या प्रकारे तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके फॉर्म्युला पाठ करत बसू नका. ओके जर तुम्ही याला आता मल्टिप्लाय केलं तर ते पर्सेंटेजमध्ये भेटेल आणि एमच्या ऐवजी तुम्ही जर डब्ल्यू घेतलं ते वेटमध्ये भेटेल. ठीक आहे म्हणजे वेटनुसार आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. तर ही प्रोसिजर आपण त्या ठिकाणी ओव्हन ड्रायिंग मेथडनं बघितली होती. ठीक आहे बघा ही जी मेथड आहे बेटा कॉमनली यूज केले जाते. सगळ्यात सिंपल मेथड आहे तुमची ओव्हन ड्रायिंग मेथडचे हे क्वेश्चन आलेले आहे. कॉमन आहे त्यानंतर सिम्पलेस्ट आहे त्यानंतर तुमची ही मेथड ॲक्युरेट आहे. लॅबोरेटरी मेथड आहे पण टाईम हिला कसा लागतो जास्त लागतो म्हणजे जवळपास 24 तास लागतात म्हणजे खूप जास्त टाईम या ठिकाणी लागत असतो. तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात तेही तुम्हाला या ठिकाणी मी हायलाईट करून दिले. ठीक आहे आता या ठिकाणी नेक्स्ट जी मेथड आहे आपली ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे सँड बाथ मेथड. टाका टायटल या ठिकाणी सँड बाथ मेथड. सँड बाथ मेथड. आता मी ते स्टेप एक्सप्लेन करणार नाही स्टेप इथे तुम्हाला आता ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचे आहे. टाकलं सँड बाथ मेथड. बघा आता या ठिकाणी ज्या काही नंबर ऑफ मेथड आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे तर याच्यावरती स्पेसिफिक क्वेश्चन विचारला जातो. ओके म्हणजे सँड बाथ मेथड असेल ही नेमकं कधी वापरली जाते बस एवढाच क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार. पुढची जर कॅल्शियम कार्बाईड असेल त्याच्याबद्दल विचारला तर त्या ठिकाणी की ती मेथड जी आहे तिला टाईम किती लागतो किंवा त्या ठिकाणी फास्टेस्ट मेथड कोणती आहे तर कॅल्शियम कार्बाईड म्हणजे या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. किंवा अल्कोहोल मेथड असेल तर त्याच्यामध्ये अल्कोहोल मेथड आहे त्याच्यामध्ये कोणतं अल्कोहोल वापरलं जातं बस या प्रकारचे कोणत्या सॉईलसाठी सुटेबल आहे कोणत्या सॉईलसाठी सुटेबल नाही म्हणजे असं त्या ठिकाणी एक स्पेसिफिक पॉईंटवरती क्वेश्चन विचारले जाते. आता या ठिकाणी ह्याच्या जर तुम्ही मेथड बघितल्या तर तुम्हाला एवढं एक्सप्लेनेशन गरज नाही आहे. फक्त तुम्हाला गरजेचं काय समजा फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे युज्ड व्हेन ओव्हन इज अनअवेलेबल बस एवढंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर ही मेथड फील्ड आहे की लॅबोरेटरी आहे तर हे एवढं महत्त्वाचं आहे. तर जेवढं महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी डिक्टेट करून देईन. समोर पण त्या ठिकाणी मी ते एकदम शॉर्टमध्ये डिक्टेट केलेलं आहे म्हणजे सगळ्या मेथड मी एकत्र केलेलं आहे आणि त्याच्यामधले महत्त्वाचे जे पॉईंट आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात एक्झाममध्ये ती मी त्या ठिकाणी कंबाईन केलेले ते तुम्हाला समोर भेटून जाईल. आता यामध्ये बघा जेवढ्या काही मेथड मी एक्सप्लेन करतोय आता मी हे तुमच्यावर सोडतोय की तुम्हाला ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचं आहे की मी जेवढे पॉईंट हायलाईट करान किंवा मी जेवढ्या पॉईंटवरती सांगेन की याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा विचारलं गेलेलं आहे तर त्या ठिकाणी तेवढेच पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा. तर हे तुम्हाला ठरवायचं आहे. मला तरी असं वाटतं की तुम्ही फक्त तेवढंच मेन्शन करा जेवढं इम्पॉर्टंट आहे कारण की एवढी प्रोसिजर किंवा या सगळ्या गोष्टी न लिहिलेल्या तुम्हाला चांगल्या असणार आहे. पण तुमची मर्जी तुम्हाला जे वाटतं ते करा. मी फोटो तसे ठेवले आहे समोर. ओके आता मी जास्त लिहिणार नाही आहे आणि डिक्टेट करायचं होतं तुम्हाला ह्या मेथड समजल्या पाहिजे यासाठी मी सगळे फोटो घेतलेले पण आहे. ठीक आहे ह्या मेथड तुम्हाला समजण्यासाठी घेतली आहे नाहीतर मग मी लिहून दिलं असतं तुम्हाला सँड बाथ मेथड आणि युज्ड व्हेन ओव्हन इज अनअवेलेबल आणि ही फील्ड मेथड आहे बस एवढंच लिहून दिलं असतं कारण की एवढंच त्यातलं महत्त्वाचं होतं. बाकी त्या ठिकाणी नाही पण एक तुमच्याकडे एक जनरल आयडिया असली पाहिजे सँड बाथ मेथड काय आहे नेमकं सँड बाथ मेथडनं वॉटर कंटेंट कसं कॅल्क्युलेट केलं जातं ही तुमच्याकडे जनरल आयडिया असली पाहिजे म्हणून या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार आहे. पण तुम्हाला घेताना त्या ठिकाणी किंवा डिक्टेट करताना फक्त इम्पॉर्टंट पॉईंटच नोट डाऊन करायचे कारण जर तुम्ही आता हे बघा ठीक आहे सँड बाथ मेथड आहे तुम्ही लिहू शकता एवढी छोटी आहे. त्यानंतर समोर जर तुम्ही जासाल तर त्या केसमध्ये थोड्या त्याच्या प्रोसिजर जे आहे जी थिअरी आहे ती इन्क्रीज होऊन जाईल. मग त्या ठिकाणी अननेसरी तुमची जी नोटबुक आहे ती जास्त पेजेसची होऊन जाईल तर ते नको आहे. म्हणून तुम्ही ठरवा काय करायचं आहे तर तुम्हाला वाटलं शॉर्टमध्ये आहे तर शॉर्टमध्ये लिहून टाका. ठीक आहे त्या ठिकाणी जर पूर्ण लिहायचं तर पूर्ण लिहा काही हरकत नाही पण कमीत कमी पूर्ण लिहिल्यानंतर त्याला हायलाईट करून ठेवा एवढेच पॉईंट तुम्हाला नंतर वाचायचे किंवा मग त्या ठिकाणी जो मी टेबल बनवला शेवटी तो टेबल तुम्हाला पण कॉपी पेस्ट करायचा आहे तर त्या टेबलमधून तुम्हाला करायचं आहे कोणकोणते पॉईंट महत्त्वाचे असणार आहे. ज्यावेळेस पेपर येईल रिव्हिजन राहील तुमची शेवटची तर त्यावेळेस केसमध्ये हे वाचत नाही बसायचं फक्त हायलाइटेड पॉईंट त्या ठिकाणी वाचायचे. ओके मग कमीत कमी त्याला हायलाईट करून ठेवा ज्याला मी हायलाईट करतोय. ठीक आहे ओके हे इन्स्ट्रक्शन मी अगोदर देऊन ठेवतोय कारण की परत त्या ठिकाणी नको व्हायला की एवढं रिव्हिजन कसं करायचं आणि काय गोष्टी म्हणून सांगतोय. चला आता सँड बाथ मेथड नेमकं काय बघा. ओके मी एक्सप्लेन करतो सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दिसत आहे तुम्हाला तशा पण सँड बाथ मेथडमध्ये बघा या ठिकाणी हे दिसतंय का तुम्हाला बघा या ठिकाणी काय रे हा सँड बाथ आहे. ओके हा काय सँड बाथ आहे त्याच्यामध्ये काय रे सँड आहे. ओके सँड बाथ आहे. ओके समजा सँड बाथ म्हणजे कंटेनर आहे समजा फॉर एक्झाम्पल आणि त्या कंटेनरमध्ये समजा फॉर एक्झाम्पल टोपलेट टाईप मग त्या टोपलेटमध्ये काय टाकली सँड टाकली त्याला आपण काय म्हणतो बेटा सँड बाथ म्हणतो. मग या सँड बाथमध्ये आपल्याला काय करायचं आहे रे बघा काय करायचं आहे सँड बाथ घेतलं आपण नंतर आपल्याला माहिती आहे वॉटर कंटेंट जर मला फाइंड आउट करायचं तर एक म्हणजे मला मॉइस्ट सॉईलचं वेट लागतं आणि दुसरं म्हणजे ड्राय सॉईलचं वेट लागतं. म्हणजे मला त्या ठिकाणी सॉईलला ड्राय करावं लागणार. मग ड्राय करण्यासाठी समजा माझ्याकडं ओव्हन अवेलेबल आहे तर ओव्हनमध्ये मी ड्राय करणार पण इन केस समजा माझ्याकडे ओव्हन नाही आहे
म्हणजे मी त्या ठिकाणी समजा ज्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करतो तिथं ओव्हन अवेलेबल नाही आहे, मग अशा केसमध्ये मी काय करतो रे, मग या मेथडला जातो, सँड बाथ मेथडला. कधी पण ज्यावेळेस माझ्याकडे ओव्हन अवेलेबल नाही आहे, कारण की आपल्याला माहिती आहे सॉईलला ड्राय करायचं असतं, त्यासाठी आपल्याकडे ओव्हन आहे, पण ओव्हन जर अवेलेबल नसेल तर मग मी जाणार सँड बाथ मेथडला. मग याच्यामध्ये मग मी एक सँड बाथ घेणार. ओके, सँड बाथ घेतलं, मग नंतर मी काय करणार, सेम प्रोसिजर जी आपण ओव्हन ड्राईंगमध्ये केली सेम प्रोसिजर करणार. काय करणार, एक कंटेनर घेणार. ओके, एक कंटेनर घेणार, त्या कंटेनरचं एम्प्टी वेट घेणार. परत त्या ठिकाणी काय असणार ते मग M1 किंवा W1. ओके, आता M1च्याच फॉर्मॅटमध्ये घेतो, M1 किंवा W1. नंतर परत याच्यामध्ये काय टाकणार रे आपण, त्या ठिकाणी मॉइस्ट सॉईल टाकणार. काय टाकणार, मॉइस्ट सॉईल टाकणार. ठीक आहे, मॉइस्ट सॉईल टाकणार. मॉइस्ट सॉईल म्हणजे या ठिकाणी त्याचं वेट जर घेतलं मी, परत ते काय असणार तुमचं M2 असणार आहे. सेम प्रोसिजर. नंतर आपल्याला माहिती आहे आपण काय करतो रे, ड्राय करतो. इथं ओव्हनमध्ये ड्राय करायचो, इथं आपण काय करणार या सँड बाथमध्ये ड्राय करणार. फक्त एवढंच फरक आहे, तिथं ओव्हनमध्ये करायचो, इथं सँड बाथमध्ये करणार. ड्राय केल्यानंतर बघा या ठिकाणी ड्राय कसं करायचं ते सांगतो. पण ड्राय केल्यानंतर या ठिकाणी बघा मला काय भेटतं, मग सॉलिड भेटतं. फक्त सॉलिडचं वेट म्हणजे त्याला मी काय म्हणतो M3 म्हणतो. आणि सेम फॉर्म्युला तुमचा बघा या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, वॉटर कंटेंटचा फॉर्म्युला W2 - W3 डिवाइडेड बाय W3 - W1, किंवा मग या ठिकाणी M2 - M3 डिवाइड बाय M3 - M1. सेम जसं की पाठीमाग केलं आपण सेम असणार आहे. फक्त प्रश्न या ठिकाणी की ड्राय कसं करायचं. जसं की ओव्हनमध्ये आपण 24 तास ठेवलं होतं, तर या ठिकाणी कसं ड्राय करायचं बघा. जे कंटेनर आहे ना बेटा, हे ते काय करा या सँडमध्ये किंवा सँडमध्ये ठेवायचं. ओके, ठेवलं. नंतर बघा या ठिकाणी काय आहे तुम्हाला दिसतं, या ठिकाणी हा एक केरोसिन स्टोव. काय आहे, केरोसिन स्टोव. ओके, स्टोव आपला स्टोव सगळ्यांना माहिती आहे बेटा, स्टोव सगळ्यांना माहिती असेल. किंवा मग समजा फॉर एक्झाम्पल हा गॅस आहे आणि त्या गॅस खाली आहे, गॅस तुम्ही ऑन केला आणि त्या ठिकाणी सँड बाथ तुमचा आता गरम होत आहे. ओके, मग सँड गरम होणार. सँड गरम झाली की तुमची जी सॉईल आहे ती गरम होणार आणि सॉईल गरम झाली की त्यातून पाणी जे आहे ते इव्हॅपोरेट होणार आणि हळूहळू तुमची सॉईल काय होणार रे, ड्राय होणार. ओके, तर या प्रकारे तुम्हाला याची ड्रायिंग करायची. बस आपल्याला एवढंच बघायचं आहे ना की ड्रायिंग कशी करायची, तर ड्रायिंग अशी करायची. सँड बाथ, त्याच्यामध्ये कंटेनर, त्या कंटेनरमध्ये सॉईल असणार. नंतर तुम्ही केरोसिन स्टोव्ह ऑन करा. नंतर त्या ठिकाणी जवळपास हाफ ते 1 हॉवरमध्ये ही तुमची प्रोसिजर कंप्लीट होते. तोपर्यंत ती ड्राय होऊन जाणार. 1 तासाच्या आत ही तुमची प्रोसिजर आहे ती कंप्लीट होते. जसं की तिथे 24 तास लागत होते, इथं आपल्याला जवळपास हाफ ते 1 हॉवर लागणार. तुमची सॉईल ड्राय होणार. मग ड्राय वेट घ्या आणि सेम प्रोसिजर या ठिकाणी तुम्हाला करायची. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा M1 आधी कंटेनर घेतलं, नंतर त्या ठिकाणी एम्प्टी, नंतर त्या ठिकाणी त्याच्यात मॉइस्ट सॉईल घेतली M2, नंतर तिला ड्राय केलं. आता इथं कुठं सँड बाथमध्ये ड्राय केलं, कुठं ड्राय केलं या ठिकाणी ड्रायिंग करायचं आपल्याला सँड बाथमध्ये. आणि नंतर ज्यावेळेस ती ड्राय होईल आणि ड्राय करताना खाली बघा केरोसिन स्टोव्ह आहे, गरम करतोय आपण त्या सँड बाथला किंवा सँडला. सँड गरम झाली की मग पाणी तुमचं सॉईलमधलं इव्हॅपोरेट होऊन जाईल. मग तुम्हाला ड्राय सॉईल मिळते ती M3 घ्या आणि मग सेम फॉर्म्युल्यानं तुम्हाला काय करायचं या ठिकाणी वॉटर कंटेंट कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, सेम स्टेप असणार आहे जसे की पाठीमागं होत्या, फक्त तिथं ओव्हन होतं, इथं काय आहे सँड बाथ आहे. कळतंय ना. आणि कधी वापरतो आपण हे, ज्यावेळेस आपल्याकडे ओव्हन अवेलेबल नाही. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी हे कुठं वापरतो आपण, फील्डवरती, लॅबोरेटरीमध्ये नाही. तर ही तुमची काय रे, फील्ड मेथड आहे. आणि फील्ड मेथडमध्ये पण ही कशी तुमची क्विक मेथड आहे. ठीक आहे, म्हणजे क्विक आहे कशापेक्षा, ओव्हनपेक्षा क्विक आहे. हा, ओव्हनपेक्षा क्विक आहे. कळतंय, ही ओव्हनपेक्षा तुमची कशी असणार आहे, क्विक असणार आहे. पण ही तुमची फील्ड मेथड, कारण की ओव्हनला 24 तास लागतात, इथे जवळपास 1 तास, अबाउट 1 हॉवर त्या ठिकाणी आपल्याला लागत असतो. हे लक्षात ठेवा. कळलं ना. बघा आता या ठिकाणी तुम्हाला लिहायचं लिहा, नका लिहू. महत्वाचं आहे हे वालं क्विक फील्ड मेथड. दुसरं आहे युज्ड व्हेन ओव्हन इज अनअवेलेबल. आणि या ठिकाणी बघा, इन दिस मेथड मॉइस्ट सॅम्पल ऑफ सॉईल अलॉंग विथ द कंटेनर इज अ प्लेस इन अ सँड बाथ आणि इज हिटेड ओव्हर अ केरोसिन स्टोव्ह. जे मी तुम्हाला सांगितलं ते लिहिलंय. आणि खाली लिहिलंय बघा, स्टेप ऑफ ऑब्झर्वेशन्स आर सेम ॲज ओव्हन ड्रायिंग मेथड. आणि हा फॉर्म्युला सगळं सेम आहे. यातलं फक्त हे 2 पॉईंट महत्वाचे. ओके, हे 2 पॉईंट महत्वाचे. एवढं 2 पॉईंट लिहा, किंवा मग तुम्हाला पूर्ण लिहायचं तर पूर्ण लिहा. पण वेळ देणार नाहीये, तुम्हाला पॉज करून लिहायचं आहे किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे. ठीक आहे. बघा इथे मला सांगा, ड्रॉबॅक काय येऊ शकतो, ड्रॉबॅक काय येऊ शकतो. यस, सँड बाथ मेथडचा ड्रॉबॅक काय येऊ शकतो. आणि बघा या ठिकाणी आपण सँडच यूज केली. सँड काय यूज करतो आपण या ठिकाणी, कारण की सँड जे आहे बेटा त्या ठिकाणी युनिफॉर्म हिट करते सॉईलला तुमच्या, युनिफॉर्मली आणि ग्रॅज्युअली हिट करण्याचं काम करते सँड. ओके, युनिफॉर्मली हिटिंग करतं आणि ग्रॅज्युअली हिटिंग करतं, म्हणून आपण या ठिकाणी सँड वापरतो सँड बाथमध्ये. ठीक आहे. आणि याला कसं लक्षात ठेवायचं, तुम्हाला सांगितलं मी, सांड बाथ करतोय तुमचा वॉटर कंटेंट. ठीक आहे, पाण्यामध्ये. ओके, सांड बाथ करतोय, आंघोळ करतोय तुमचा सांड. ठीक आहे, तुमचा नाही रे, म्हणजे सांड. ठीक आहे. काय ड्रॉबॅक असू शकतो याचा. यस बेटा, ड्रॉबॅक काय असू शकतो याचा. आणि हा ड्रॉबॅक विचारला जाऊ शकतो. यस, हा ड्रॉबॅक विचारला जाऊ शकतो तुम्हाला. सांगा.
बघा मीच सांगतो, लक्ष द्या. जसं की आपण ओव्हन ड्राईंग बघितलं, तर ओव्हन ते मशीन होतं एकदम छानसं. त्याला आपण टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन करू शकत होतो 105 ते 110, 60 पेक्षा कमी, 80 पेक्षा कमी. इथं तसं काही नाहीये. तुम्ही इथं टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही. तुम्हाला जे टेम्परेचर पाहिजे ते टेम्परेचर मेंटेन करणं या ठिकाणी पॉसिबल नाहीये. ओके, त्याच्यामुळं हे जे ही जी मेथड आहे बेटा, तुमची जी ऑर्गॅनिक सॉईल आहे जिथं आपल्याला 60 डिग्रीपेक्षा कमी टेम्परेचर लागतं, आणि एक अशी सॉईल ज्याच्यामध्ये तुमचं जिप्सम कंटेन असतं, तर त्या सॉईलमध्ये पण 80 डिग्रीपेक्षा आपल्याला कमी टेम्परेचर लागतं, तर त्या सॉईलसाठी ही सुटेबल नसणार आहे. ओके, त्या सॉईलसाठी ही सुटेबल नसणार आहे. आणि आपण इथं 105 ते 110 पण मेंटेन करू शकत नाहीये. म्हणून त्या ठिकाणी आपला जो रिझल्ट मिळणार आहे, जे की वॉटर कंटेंट मिळणार आहे, ते अप्रॉक्सिमेट मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी ही जी सँड बाथ मेथड आहे, ही आपल्याला त्या ठिकाणी एक रफ किंवा अप्रॉक्सिमेट एस्टिमेट देतं किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू देतं. ओके, या 2-3 गोष्टी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, काय की टेम्परेचर आपण या ठिकाणी मेंटेन करू शकत नाही, म्हणून ही ऑर्गॅनिक सॉईलसाठी आणि सॉईल कंटेनिंग जिप्सम यासाठी हे सुटेबल नसणार आहे. ओके, जरी त्या ठिकाणी आपण 105-110 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं आपल्या इनऑर्गॅनिक सॉईलला, पण तेही त्या ठिकाणी पूर्णपणे मेंटेन करणं, जसं की ओव्हन ड्राईंगमध्ये होतं, पूर्णपणे ड्राईंग करणं, तर या ठिकाणी पूर्ण एस्टिमेट होत नाहीये. म्हणून त्या ठिकाणी हे अप्रॉक्सिमेट त्या ठिकाणी काय देतं आपल्याला, वॉटर कंटेंट देतं किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी देत असतं. हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. आणि बघा या ठिकाणी चान्सेस काय असतात, की जर समजा टेम्परेचर मेंटेन नाही झालं, तर जे आपलं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे ते ब्रेक होऊ शकतं, किंवा त्या ठिकाणी स्ट्रक्चरल वॉटर जे आहे बेटा ते रिमूव्ह होऊ शकतं. स्ट्रक्चरल वॉटर या ठिकाणी काय होऊ शकतं, रिमूव्ह होऊ शकतं, लॉस होऊ शकतं, किंवा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे तुमच्या सॉइलचं किंवा सॉलिडचं ते या ठिकाणी काय होऊ शकतं, ब्रेक होऊ शकतं. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि जे तुम्हाला मी सांगितलं ते या ठिकाणी मेन्शन आहे. ठीक आहे. जे तुम्हाला मी आता बोललो, की हे कशासाठी सुटेबल नाही, तर हे महत्त्वाचं, हे लिहून घ्या. काय आहे, नॉट सुटेबल फॉर ऑर्गॅनिक सॉइल अँड जिप्सम कंटेनिंग सॉइल बिकॉज नो कंट्रोल ऑन टेम्परेचर. कारण या ठिकाणी टेम्परेचरवर कुठलंही कंट्रोल नाहीये. कॅन गिव्ह इनॲक्युरेट रिझल्ट ड्यू टू द लॉस ऑफ स्ट्रक्चरल वॉटर. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला या ठिकाणी, की टेम्परेचर मेंटेन होत नाहीये, तर स्ट्रक्चरल वॉटर सुद्धा लॉस होऊ शकतं या केसमध्ये. कारण की आपण टेम्परेचर थोडी 105 ते 110, 110च्या म्हणजे या प्रकारचं मेंटेन करू शकत नाही, किंवा 60 डिग्री सेल्सिअसच्या वरती जायला नाही पाहिजे, 80 डिग्रीच्या वरती जायला नाही पाहिजे, असं मेंटेन करू शकत नाही. म्हणून अशा केसमध्ये स्ट्रक्चरल वॉटर लॉस होऊ शकतं, किंवा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे बेटा ते ब्रेक होऊ शकतं. तर तुम्ही खाली लिहू शकता तसं पण. ठीक आहे, कळालं असेल सगळ्यांना, तर तुम्हाला हे स्क्रीनशॉट घेऊन लिहायचं आहे. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट आणि लिहून घ्या. चला, ओके. बाकीचे बेटा जे रेकॉर्ड करतात त्यांनी पॉज करून लिहा. मी चालतोय समोर, कारण की आपल्याला सगळ्या मेथड आजच बघायच्या आहे. आणि त्यातलं महत्त्वाचं तुम्हाला मी सांगितलंय बरं का. वरच्या मेथडचं बघा, महत्त्वाचं काय आहे, पहिलं क्विक फील्ड मेथड आहे, ही फील्ड मेथड लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस ओव्हन अनअवेलेबल असतो त्यावेळेस हे विचारले, आता सँड बाथ मेथड वापरतो आपण. नंतर त्या ठिकाणी बघा, हा केरोसिन स्टोव्ह वगैरे थोडंफार आयडिया राहू द्या फक्त. बाकी ही सुटेबल नाही आहे, ऑर्गॅनिक सॉईल आणि जिप्सम कंटेनिंग सॉईल, एवढं हे महत्त्वाचं आहे. नंतर बघा या ठिकाणी थर्ड मेथड आहे तुमची अल्कोहोल मेथड. काय आहे, अल्कोहोल मेथड. आणि अल्कोहोल मेथड ही तुमची सिमिलर आहे, जसे की सँड बाथ मेथड आहे तुमची, तसंच आहे. आणि हिची पण प्रोसिजर जी आहे बेटा, जसे की ओव्हन ड्राईंगची आहे किंवा सँड बाथची जी प्रोसिजर आहे, सेम प्रोसिजर आपल्याला इथेही फॉलो करायचं आहे. आपल्याला एवढंच माहिती आहे, की वॉटर कंटेंट कॅल्क्युलेट करायचं म्हणजे वेट ऑफ वॉटर आणि वेट ऑफ सॉलिड. वेट ऑफ सॉलिड कॅल्क्युलेट करायचं म्हणजे सॉईलला ड्राय करा, आणि वेट ऑफ वॉटर कॅल्क्युलेट करायचं म्हणजे मॉइस्ट सॉईलमधून ड्राय सॉईल मायनस करा. तर ही प्रोसिजर सेम असणार आहे. मग फक्त ड्राय कसं करायचं, तर ड्राय करायचं या ठिकाणी अल्कोहोल मेथडना, किंवा अल्कोहोलचा वापर करून आपण या ठिकाणी सॉईलला काय करतो, ड्राय करतो. हे लक्षात असू द्या. बघा या ठिकाणी मी या ठिकाणी थोडा फोटो घेतलाय तुम्हाला समजण्यासाठी प्रॉपर. मी त्याला थोडासा झूम करतो. हा प्रोसिजर समजून घ्या. प्रोसिजर फक्त समजून घ्या. ओके, नंतर तुम्ही याला रिवाइज करा, नका करू. फक्त यातले मेन जे पॉईंट आहे ना, ते फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. बघा, आपल्याला सॉईल काय करायची, ड्राय करायची. सॉईल काय करायची, आता प्रोसिजर सेम असणार आहे. तेच M1, M2 आणि M3. ओके, मग M2 मध्ये मॉइस्ट सॉईल असणार, M3 मध्ये तुमची ड्राय सॉईल. मग ड्राय करायचे कशी, फक्त ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तुम्हाला काय करायचं, एक कंटेनर घ्यायचं आहे. कंटेनर म्हणल्यापेक्षा या ठिकाणी इव्हॅपोरेटिंग डिश म्हणून, कारण की या ठिकाणी तिथं पण इव्हॅपोरेटरच होत होतं. तर तुम्ही एक तर कंटेनर म्हणा किंवा इव्हॅपोरेटिंग डिश म्हणा. एक इव्हॅपोरेटिंग डिश घ्यायची तुम्हाला, किंवा कंटेनर घ्यायचं आहे असं समजा. ठीक आहे, त्या कंटेनरमध्ये काय घ्या रे, सॉईल घ्या. थोडं आणखी झूम करू गेला. बघा.
काय घेतलं तुम्ही, एक इव्हॅपोरेटिंग डिश घेतली आणि त्याच्यामध्ये टाकली बेटा वेट सॉईल. ओके, तुम्ही काय टाकलं, एक डिश घेतली किंवा कंटेनर घेतलं, त्यात टाकली सॉईल. सॉईल टाकल्यानंतर बघा या ठिकाणी त्या सॉईलमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला अल्कोहोल टाकायचं आहे. अल्कोहोल कोणतं टाकायचं आहे, त्या ठिकाणी मिथिलेटेड स्पिरिट हे अल्कोहोल टाकायचं आहे. काय टाकायचं आहे, मिथिलेटेड स्पिरिट त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि त्या ठिकाणी ते थ्रोअटली काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे सॉईल सोबत. ओके, आपण काय टाकलं त्या ठिकाणी, अल्कोहोल टाकलं. कोणतं अल्कोहोल, हा तुम्हाला या मेथडमध्ये विचारू शकता त्याच्यावरती क्वेश्चन, की अल्कोहोल मेथडमध्ये आपण कोणतं अल्कोहोल वापरतो, तर त्या ठिकाणी मिथिलेटेड स्पिरिट हे अल्कोहोल वापरतो. फक्त हे महत्वाचं आहे. मग मिथिलेटेड स्पिरिट मी याच्यामध्ये ऍड केलं सॉईलमध्ये, मग मिक्स केलं आणि मिक्स करून त्याला काय केलं, इग्नाइट केलं किंवा बर्न केलं. काय केलं, इग्नाइट केलं किंवा बर्न केलं. बर्न केल्यानंतर बघा काय होईल रे, बर्न केल्यानंतर बघा ज्यावेळेस ते अल्कोहोल किंवा मिथिलेटेड स्पिरिट बर्न होईल, ओके, बर्न होऊन ते काय होईल, इव्हॅपोरेट होईल. मग इव्हॅपोरेट होताना या ठिकाणी बर्न ज्यावेळेस होते त्यावेळेस तुमचं वॉटर जे आहे ते मॉइस्ट सॉईल मधलं जे वॉटर आहे ते सुद्धा काय होईल रे, इव्हॅपोरेट होऊन जाईल. मग तुम्हाला काय करायचं आहे, त्याला इग्नाइट करायचं आहे किंवा त्या ठिकाणी बर्न करायचं आहे आणि बर्न होत असताना पण त्याला काय करायचं आहे रे, मिक्स करत राहायचं आहे. ठीक आहे, थोडंसं त्या ठिकाणी वायर किंवा स्पॅच्युला घ्यायचा, त्यांना मिक्स करत राहायचं जोपर्यंत ते पूर्णपणे बर्न होत नाही. आणि ज्यावेळेस ते पूर्णपणे बर्न झालं तर त्या केसमध्ये बघा ज्यावेळेस हे तुमचं पूर्णपणे बर्न होईल त्यावेळेस तुमचं ते मिथिलेटेड स्पिरिट पण बाहेर पडेल, इव्हॅपोरेट होऊन जाईल आणि पाणी सुद्धा बाहेर पडेल. मग तुम्हाला काय मिळणार रे, ड्राय सॉईल मिळणार. ओके, तुम्हाला काय मिळणार, ड्राय सॉईल मिळणार. आणि सेम प्रोसिजर आपली, पहिले काय घेतलं तुम्ही, कंटेनर किंवा ही इव्हॅपोरेटिंग डिश घेतली, तिचं वेट घेतलं एम्प्टी वालं, त्यात मॉइस्ट सॉईल घेतलं, तिचं वेट घेतलं, नंतर तिला आपण काय केलं, या प्रकारे इग्नाइट करून किंवा बंद करून त्या ठिकाणी ड्राय सॉईल त्याची तयारी केली किंवा पाणी इव्हॅपोरेट होऊन गेलं, ड्राय सॉईल मिळते मला. मग मी परत M3 किंवा W3 घेतला आणि सेम फॉर्म्युला आपण परत काय करणार, इथंही कॅल्क्युलेट करणार झालो. ओके, मेथड तुमची सेम आहे. महत्त्वाचं फक्त इथं काय आहे की आपण अल्कोहोल मेथडमध्ये मिथिलेटेड स्पिरिट वापरतो. या मिथिलेटेड स्पिरिटमुळे काय होतं रे, की जो रेट आहे ना ड्राईंगचा तो वाढतो. म्हणजे जसं तुम्हाला तिथे किती तास लागतो, ते जवळपास 1 तास लागला ना आपल्याला सँडबाथच्या याच्यामध्ये, हाफ ते 1 हवर लागला. मग इथे तुम्हाला जवळपास 10 मिनिटाच्या आसपास तुम्हाला टाइम लागणार आणि 10 मिनिटामध्येच तुमचं काय होऊन जाणार रे, तुम्हाला वॉटर कंटेंटची व्हॅल्यू मिळून जाणार. म्हणजे ही त्याच्यापेक्षाही फास्ट आहे, सँडबाथ मेथडपेक्षाही फास्ट आहे तुमची अल्कोहोल मेथड, कारण की यामध्ये जे मिथिलेटेड स्पिरिट टाकलं आपण हे ड्राईंगचा रेट वाढवतंय. ओके, जर त्या ठिकाणी ड्राय होतं किंवा इग्नाइट होतं किंवा बर्न होते बट हे म्हणजे याचा अर्थ लवकर त्या ठिकाणी ड्राय होऊन पाणी बाहेर पडणार झालं, म्हणून त्याच्यापेक्षाही फास्ट मेथड आहे तुमची ही अल्कोहोल मेथड. कळतंय? ही तुम्हाला बेटा मी आता प्रोसिजर सांगितली. बाकी तुम्हाला लिहायचं काय ते तुम्ही बघा, तुम्ही ठरवा. मी याला परत एकदा छोटं करतो, 1 मिनिट. फक्त बेटा माझा उद्देश हा आहे इथं की तुम्हाला त्या मेथडची थोडी आयडिया आली पाहिजे. ओके, ज्या काही मेथड आपण बघतोय याची थोडी आयडिया आली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, अल्कोहोल मेथड याची तुम्हाला फक्त एक थोडी आयडिया आली पाहिजे. बघा ही पण तुमची जी मेथड आहे, लक्ष द्या या ठिकाणी, ही पण तुमची फील्ड मेथड आहे. बघा महत्वाचं आहे, हा एक पॉईंट लिहा. इट इज ऑल्सो क्विक ऑर फील्ड मेथड. आता त्याच्यापेक्षा क्विक आहे ही. इन दिस मेथड मिथिलेटेड स्पिरिट अल्कोहोल इज ॲडेड इन द सॅम्पल. ओके, या ठिकाणी आपण सॅम्पलमध्ये काय करतोय, मिथिलेटेड स्पिरिट ॲड करतोय टू इन्क्रीज द रेट ऑफ ड्राईंग. ठीक आहे, आणि नंतर मग तेच मग मिक्स करा, नंतर त्याला इग्नाइट करा, नंतर ती इव्हॅपोरेट होईल. हे सगळं या ठिकाणी लिहिलेलं आहे. फक्त हा पॉईंट एक तुम्ही लिहू शकता, इन दिस मेथड मिथिलेटेड स्पिरिट इज ॲडेड इन द सॅम्पल. बस इथपर्यंत तुम्ही पॉईंट लिहू शकता. ज्यांना शॉर्टकट लिहायचे त्यांनी इथपर्यंत लिहा, ज्यांना सगळं लिहायचे त्यांना त्यांच्या समोरचा फोटो आहे बेटा, ठीक आहे, तर ते लिहू शकतात. पण ज्यांना वाटलं फक्त हे 2 पॉईंट महत्त्वाचे त्यांनी फक्त हे 2 पॉईंटवरती फोकस ठेवा. पण रिव्हिजन करताना कमीत कमी याला हायलाइट करून ठेवा या पॉईंटला. तुम्ही जर पूर्ण जरी लिहिलं, कारण की मला माहिती आहे किती सांगितलं तरी काही मुलं लिहिणारच आहे. पूर्ण जरी लिहिताय बेटा तर फक्त याला हायलाइट करून ठेवा. फील्ड मेथड आणि एक म्हणजे मिथिलेटेड स्पिरिट आपण याच्यामध्ये ऍड करतो. तसं तुम्ही नाही हायलाइट केलं, समोर पॉईंट आहे तर समोरचा टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. आता बघा या ठिकाणी पण मला सांगा रे, इथं पण आपण टेम्परेचर मेंटेन करू शकतो का? इथं पण आपण काही टेम्परेचर मेंटेन करू शकतो का? येस बेटा, टेम्परेचर मेंटेन करू शकतो का? नाही. तर मग याचा अर्थ ही पण जी मेथड आहे बेटा तुमची ऑर्गॅनिक सॉईल किंवा सॉईल कंटेनिंग जिप्समसाठी ही सुटेबल नसणार आहे. इथं पण त्या ठिकाणी तेच चान्सेस आहे की जे काही स्ट्रक्चरल वॉटर आहे तुमचं ते रिमूव्ह होऊ शकतं, लॉस होऊ शकतं किंवा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे सॉईलचं ते ब्रेक होऊ शकतं. म्हणून ऑर्गॅनिक सॉईलसाठी आपण हे वापरत नाही किंवा अशी सॉईल ज्याच्यामध्ये जिप्सम कंटेंट असतं त्या ठिकाणी आपण हे वापरत नाही. बघा ऑर्गॅनिक सॉईल म्हणजे जर इनऑर्गॅनिक सॉईल असेल तुमची पण त्याच्यामध्ये मॅक्सिमम कंटेंट जर ऑर्गॅनिक सॉईलचं असेल, असंही असू शकतं की इनऑर्गॅनिक सॉईल आणि ऑर्गॅनिक सॉईलचं मिक्सचर पण असू शकतं. पण मॅक्सिमम प्रमाणात जर ऑर्गॅनिक सॉईल त्याच्यामध्ये मिक्स असेल इनऑर्गॅनिक सॉईलसोबत, तिथेही आपण ही मेथड वापरत नाही, हे लक्षात असू द्या. आणि बघा या ठिकाणी काय म्हणतं, हेअर ऑल्सो स्टेप्स आर सेम ॲज ओव्हन. ओके, ओव्हन सारख्या स्टेप आहे, सेम फॉर्म्युला आहे तुमचा. हेअर ऑल्सो कंटेनर म्हणा या ठिकाणी किंवा इव्हॅपोरेटिंग डिश म्हणा. ओके, इव्हॅपोरेटिंग डिश तुम्ही लागलं असं लिहून घ्या.
नंतर बघा या ठिकाणी अल्सो नॉट सुटेबल फॉर ऑर्गेनिक सॉइल, जिप्सम कंटेनिंग सॉइल बिकॉज नो कंट्रोल ओव्हर टेम्परेचर. ठीक आहे. आणि ही पण तुमची कशी असणार आहे, इट इज अ इनएक्युरेट मेथड ॲज देर इज अ टेंडन्सी ऑफ लॉस ऑफ स्ट्रक्चरल वॉटर. ही तुमची इनएक्युरेट असणार आहे कारण की इथेही टेंडन्सी आहे स्ट्रक्चरल वॉटर लॉस होण्याची. ओके, सगळ्या गोष्टी मी आता एक्सप्लेन केल्या, तुम्ही फक्त लिहून घ्या. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट याचा आपण. ठीक आहे, चला मग नेक्स्ट मेथड बघू. आणि लागलं त्याच्या खाली टाइम लिहू शकता बरं का तुम्ही. इथं जवळपास अबाउट 10 मिनिट लिहा लागलं असतं. ठीक आहे, लागलं असतं खाली एक पॉईंट लिहून घ्यायच्या खाली अबाउट 10 मिनिट. अल्कोहोल मेथडमध्ये अबाउट 10 मिनिट. ओके, अबाउट 10 मिनिट. ओके, एवढं काही नाही आहे. फक्त त्या ठिकाणी कोणती मेथड फास्ट आहे तुमची की कोणती स्लो आहे, कोणत्याला कमी टाइम लागतो, कोणत्याला जास्त टाइम लागतो, एवढं महत्त्वाचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, पण जस्ट लिहून ठेवा. आणि इथं जर बघितली मी सँड मेथडमध्ये, ओके, सँड मेथडमध्ये तुम्ही इथं लिहू शकता, एक मिनिट, इथं लिहू शकता तुम्ही टाइम जो असणार तुमचा हाफ ते 1 आवर. ठीक आहे, तेवढा या ठिकाणी टाइम लावतो. ठीक, चला नेक्स्ट मेथड बघू आपण या ठिकाणी. नेक्स्ट मेथड आहे तुमची कॅल्शियम कार्बाइड मेथड. ओके, किंवा मॉइश्चर मेथड, त्यालाच काय म्हणतो आपण, मॉइश्चर मीटर मेथड म्हणतो. ठीक आहे, टायटल टाका या ठिकाणी कॅल्शियम कार्बाइड. आता तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेत असाल, ओके, किंवा पॉज करून लिहित असाल तर टायटल टाका. स्क्रीनशॉट घेत असाल त्या ठिकाणी तर मग त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली स्टार्ट करू शकता. ठीक आहे, तुम्ही नंतर लिहून घ्या रे. बघा, फोर्थ आहे तुमची कॅल्शियम कार्बाइड मेथड किंवा मॉइश्चर मीटर मेथड. आता नेमकं ही मॉइश्चर मीटर मेथड काय आहे किंवा कॅल्शियम कार्बाइड मेथड काय ते आपण एकदम शॉर्टमध्ये समजून घ्या. जरी या ठिकाणी मी खूप जास्त काही लिहून दिलंय, पण त्या केसमध्ये तुम्हाला एवढं लिहायचं नाहीये. मी जेवढं सांगतोय तेवढं शॉर्टकटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला पहिलेच सांगितले तुमची मर्जी, तुम्हाला जसं करायचं तसं. पण मी तुम्हाला इथून फक्त इम्पॉर्टंट पॉईंट कोणते आहे, कशावरती तुम्हाला फोकस करायचा तेवढं सांगतो, बाकी तुमची इच्छा. ओके, बघा त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बाइड मेथड काय, या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसत असेल, फोटो त्याला झूम करतो मी पण. बघा, दिसतो या ठिकाणी तुम्हाला फोटो. तर हे आहे तुमचं मॉइश्चर मीटर. ओके, याला काय म्हणतो आपण, वॉटर मीटर म्हणतो किंवा काय म्हणतो, मॉइश्चर मीटर. तुम्हाला दिसतं या ठिकाणी हे जे इन्स्ट्रुमेंट दिसतं या ठिकाणी, हे जे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दिसतं या ठिकाणी, बघा या ठिकाणी कॅलिब्रेटेड आहे तो वरती पण. आणि या ठिकाणी हे जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिसतं याला आपण म्हणतो मॉइश्चर मीटर किंवा वॉटर मीटर म्हणतो. काय म्हणतो, मॉइश्चर मीटर किंवा वॉटर मीटर. आता बघा याची प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला मी शॉर्टमध्ये समजून सांगतो. ठीक आहे, वरती मी सगळं लिहून दिलंय, त्यातलं महत्त्वाचं पण सांगतो. प्रोसिजर अशी आहे, याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला एक मॉइश्चर मीटर घ्यायचं की जे या प्रकारे कॅलिब्रेटेड असणार आहे. ओके, समथिंग वरती तुम्हाला दिसतं या ठिकाणी कॅलिब्रेटर केलं याला. आता तुम्हाला मॉइश्चर मीटर घ्यायचं आहे आणि तुम्हाला मॉइस्ट सॉईल घ्यायची आहे. मॉइस्ट सॉईल घेताना जवळपास तुम्हाला 4 ते 6 ग्रॅम, पण जनरली आपण 6 ग्रॅम घेऊन चालतो. ठीक आहे, 6 ग्रॅम तुम्ही त्या ठिकाणी स्पेसिफिक घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही. कॅलिब्रेटेड आहे हे सगळं, म्हणून तुम्हाला घेताना सॉईल 4 ते 6 ग्रॅममध्येच घ्यायची आहे. ओके, तुम्हाला या ठिकाणी किती घ्यायची, मग समजा फॉर एक्झाम्पल 6 ग्रॅम या ठिकाणी काय घ्यायची, मॉइस्ट सॉईल घ्यायची. ती मॉइस्ट सॉईल तुम्हाला या मॉइश्चर मीटरमध्ये टाकायची. या मॉइश्चर मीटरमध्ये तुम्हाला ती सॉईल टाकायची आहे. टाकली नंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, या ठिकाणी कॅल्शियम कार्बाइड घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, कॅल्शियम कार्बाइड घ्यायचं आहे. ओके, पावडरच्या फॉर्ममध्ये तुम्हाला भेटून जाईल ते. कॅल्शियम कार्बाइड घ्यायचं, ते तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचं आहे त्या मॉइस्ट सॉईलमध्ये किंवा या मॉइश्चर मीटरमध्ये. आता या ठिकाणी दोघांना चांगलं मिक्स करायचं आहे तुम्हाला. ओके, कॅल्शियम कार्बाइड आणि सॉईलला, मॉइस्ट सॉईलला. मग ज्यावेळेस तुम्ही आता या ठिकाणी बघा ते मॉइश्चर मीटर आहे तुमचं, त्याला तुम्ही त्या ठिकाणी हातात घेऊन त्या ठिकाणी काय करायचं, बघा त्याला शेक करायचं. हे जे मॉइश्चर मीटर आहे ना, तुम्ही याला काय करायचं, शेक करायचं. ज्यावेळेस तुम्ही त्याला शेक करशाल तर त्या केसमध्ये बघा हे कॅल्शियम कार्बाइड आणि या ठिकाणी जे मॉइस्ट सॉईल आहे ती काय होईल, चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आता तुम्ही याच्यामध्ये बघा स्टील बॉल सुद्धा टाकू शकतात, म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्स होण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही त्याला शेक करतायत त्याच्यामध्ये तुम्ही स्टील बॉल सुद्धा टाकू शकता. 2 स्टील बॉल त्या ठिकाणी जनरली टाकले जातात, जवळपास 30 mm चे ते असतात. तर तुम्ही ते ॲड करून त्या ठिकाणी त्याला शेक करू शकतात. मग ज्यावेळेस तुम्ही त्याची शेकिंग करताय, चांगल्या प्रकारे त्याची मिक्सिंग होते म्हणजे कॅल्शियम कार्बाइड आणि सॉईल मिक्स होते. सॉईलमध्ये असतं तुमचं वॉटर, काय असतं, वॉटर असतं. मग या ठिकाणी हे जे कॅल्शियम कार्बाइड आहे प्लस या ठिकाणी तुमचं काय असणार आहे, H2O असणार आहे. तर यांची काय होईल, रिॲक्शन होईल. काय होईल, रिॲक्शन होईल. आणि रिॲक्शन होऊन या ठिकाणी बघा एक गॅस तयार होतो, तो म्हणजे काय, तुमचा ॲसिटिलीन गॅस. कोणता गॅस तयार होतो, ॲसिटिलीन गॅस या ठिकाणी काय होतं, तयार होतं. दिसतंय तुम्हाला या ठिकाणी ॲसिटिलीन गॅस त्या ठिकाणी काय होतो, फॉर्म होतो. ओके, आता समजा फॉर एक्झाम्पल काय झालं, एक मिनिट, कॅल्शियम कार्बाइड आणि H2O ची या ठिकाणी काय झाली, रिॲक्शन झाली आणि कोणता गॅस फॉर्म झाला तुमचा, हा या ठिकाणी ॲसिलिटीन. ओके, एक मिनिट,
इथे दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. ज्यावेळेस आपण कॅल्शियम कार्बाईड वॉटरमध्ये मिक्स केलं, त्यांची जर रिएक्शन झाली, तिथून काय तयार होतं बेटा या ठिकाणी बघा, या ठिकाणी ऍसिटिलीन ऍसिटिलीन गॅस या ठिकाणी काय होतं बेटा तयार होतोय. आणि हा ऍसिटिलीन गॅस काय करतो या ठिकाणी बघा, प्रेशर अप्लाय करतो. आणि हे जे प्रेशर आहे बेटा या ठिकाणी कॅलिब्रेट केलं जातं कॅलिब्रेटेड गेजवरती. आणि ही जी कॅलिब्रेटेड गेज आहे तुम्हाला ज्यावेळेस हे प्रेशर अप्लाय होतं, या प्रेशरनुसार त्या ठिकाणी तुम्हाला काय देतं रे, वॉटर कंटेंट देतं. काय देतं, वॉटर कंटेंट देतं डायरेक्टली. पण हे वॉटर कंटेंट देत असताना या ठिकाणी कशाच्या फॉर्मॅटमध्ये देतं, तर डब्ल्यू डॅशच्या फॉर्मॅटमध्ये देतं. बघा या ठिकाणी मी लिहिले डब्ल्यू डॅश. काय हे तुमचं डब्ल्यू डॅश आहे. तर देताना तुम्हाला जे वॉटर कंटेंट देते ते डब्ल्यू डॅशच्या फॉर्मॅटमध्ये देते. आता डब्ल्यू डॅशचा जो फंडा आहे बेटा हे आपण नंतर बघूया. तुम्हाला ही प्रोसिजर समजून घ्यायची आहे. प्रोसिजर काय बघा या ठिकाणी, की आपण काय केलं, आपण काय केलं बघा, सॉईल सॅम्पल घेतलं, जवळपास 6 ग्रॅम आपण सॉईल सॅम्पल घेतलं होतं. नंतर त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड त्या ठिकाणी काय केलं, ऍड केलं. यांची काय झाली बेटा या ठिकाणी बघा, कॅल्शियम कार्बाईड आहे तुमचं आणि वॉटर आहे, याची काय झाली रिएक्शन झाली. आणि या ठिकाणी एक गॅस तयार झाला, त्याला गॅसला आपण काय म्हणलं, ऍसिटिलीन गॅस म्हटलं. मग हा जो ऍसिटिलीन गॅस आहे त्या ठिकाणी काय होणार, त्या मॉइश्चर मीटरमध्ये, इथं बघा मॉइश्चर मीटर आहे तुमचं, तर इथं प्रेशर अप्लाय करणार झाला. प्रेशर अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी ते प्रेशर जे आहे ते कॅलिब्रेट केलं जातं कॅलिब्रेटेड गेजवरती. आणि ते प्रेशर त्या ठिकाणी कॅलिब्रेट करून तुम्हाला काय मिळतं, डायरेक्टली वॉटर कंटेंट मिळतं. आणि हे वॉटर कंटेंट तुम्हाला मिळतं डब्ल्यू डॅशच्या फॉर्मॅटमध्ये. डब्ल्यू डॅशचा फॉर्मॅट नंतर बघू, पण तुम्हाला वॉटर कंटेंट मिळतं डायरेक्टली, बिकॉज त्या ठिकाणी हे जो ऍसिटिलीन गॅस आहे तो त्या ठिकाणी काय करतोय, प्रेशर अप्लाय करतोय. आणि त्या प्रेशरवरून त्या ठिकाणी हे कॅलिब्रेटेड गेज आपल्याला काय शो करतं, की याच्यामध्ये किती वॉटर कंटेंट आहे. म्हणजे जेवढं जास्त वॉटर कंटेंट असणार बघा त्या ठिकाणी, ते तेवढं त्या ठिकाणी काय करणार, ते प्रेशर अप्लाय करणार, किंवा तेवढं जास्त रिएक्शन, तेवढी जास्त ऍसिटिलीन गॅस तयार होणार, तेवढं जास्त प्रेशर आणि तेवढं जास्त तुम्हाला काय मिळणार, मग व्हॅल्यू मिळणार झाली वॉटर कंटेंटची. ठीक आहे. ही एक सिंपल त्या ठिकाणी काय आहे प्रोसिजर आहे. काहीच नाही करायचं तुम्हाला, मॉइश्चर मीटर घ्यायचं, त्याच्यामध्ये सॉईल ऍड करा, त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड ऍड करा, त्याला काय करा, शेक करा. ओके, जवळपास तुम्हाला 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी वॉटर कंटेंट मिळून जातं. 5 ते 7 मिनिटांमध्ये. मग तुम्हाला त्या ठिकाणी त्याला शेक करायचं आहे. नंतर त्या ठिकाणी ऍसिटिलीन गॅस तयार होईल, कारण की त्याच्यामध्ये रिएक्शन होईल. ऍसिटिलीन गॅस तयार झाल्यानंतर ते प्रेशर अप्लाय करून आणि त्याच्यावरून तुम्हाला काय मिळतं रे, वॉटर कंटेंट मिळतं. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस. फक्त शॉर्टकटमध्ये समजून घ्या. यातलं महत्त्वाचं काय काय ते सांगतो मी तुम्हाला. ओके, याच्यातलं महत्त्वाचं काय काय ते सांगतो. बघा या मेथडमध्ये तुम्हाला महत्त्वाचं जे लिहायचं आहे, एक मिनिट. बघा ही जी मेथड आहे बेटा फास्टर दॅन अदर. बाकी सगळ्या मेथडपेक्षा जर कधी कोणती फास्ट असेल तर त्या ठिकाणी तुमची कॅल्शियम कार्बाईड मेथड आहे किंवा मॉइश्चर मीटर मेथड आहे. हे लक्षात ठेवा. एसएससी 2004 मध्ये हा क्वेश्चन सुद्धा विचारलेला आहे. ओके, फास्टर दॅन द अदर. सगळ्या ज्या काही मेथड आपण बघतोय त्या सगळ्यात फास्ट मेथड आहे तुमची ही कॅल्शियम कार्बाईड मेथड, हे विचारलं जातं. बघा या ठिकाणी किती मिनिट लागतात आपल्याला, जवळपास 5 ते 7 मिनिट लागतात. ओके, काही लिटरेचरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हे 5 ते 10 मिनिट सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे. बीसी पुन्मियामध्ये त्या ठिकाणी आय थिंक मला वाटतं 5 ते 10 मिनिट आहे. तर ठीक आहे, तर या प्रकारचं व्हेरिएशन तुम्हाला बघायला मिळू शकतं. तर 5 to 7 मिनिट रिक्वायर्ड. ही तुमची बघा, ही पण तुमची काय रे, फील्ड मेथड आहे. आपण या ठिकाणी फील्डवरती हे सगळं करत असतो. कशानं करतो आपण, वॉटर मीटर तुम्हाला सांगितलं मी, किंवा मॉइश्चर मीटरनं. या ठिकाणी वॉटर मीटर किंवा मॉइश्चर मीटरनं या ठिकाणी आपण हे फाइंड आउट करतोय वॉटर कंटेंट, म्हणून याला म्हटलं तर मॉइश्चर मीटर मेथड. ठीक आहे. मॉइश्चर फाइंड आउट करतोय म्हणून नाही म्हणतात. मॉइश्चर मीटर ते इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे तुमच्या, किंवा वॉटर मीटर, त्याच्यावरून त्याला नाव दिलंय मॉइश्चर मीटर मेथड. ठीक आहे. कारण की आपण वरच्या पण मेथडमध्ये आपण मॉइश्चरच फाइंड आउट केलंय, म्हणजे वॉटर कंटेंट फाइंड आउट केलंय. ठीक आहे. पण या ठिकाणी जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतोय ते काय आहे, तुमचं वॉटर मीटर आहे किंवा मॉइश्चर मीटर आहे. तर त्याच्यामुळे त्याला नाव दिलंय मॉइश्चर मीटर मेथड. आणि याच्यामध्ये आपण कॅल्शियम कार्बाईड ऍड करतो म्हणून याला म्हटलं तर कॅल्शियम कार्बाईड मेथड. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. 6 ग्रॅम बघा या ठिकाणी, या मेथडमध्ये 4 to 6 ग्रॅम त्या ठिकाणी सॉईल सॅम्पल वापरलं जातं. नंतर त्याच्यामध्ये बघा कॅल्शियम कार्बाईड जो आहे तो मिक्स केला जातो, CaC2. ओके. नंतर त्याला काय केलं जातं, शेक केलं जातं. ओके. याच्यामुळे काय होतं बघा, रिॲक्शन होते कशासोबत, वॉटर सोबत. प्रजिनेट जे की कॅल्शियम कार्बाईड आहे वॉटरमध्ये काय होतं, रिॲक्शन होते. आणि रिझल्ट इन अ फॉर्मेशन ऑफ ऍसिटिलीन गॅस. जो ऍसिटिलीन गॅस आहे C2H2 हा या ठिकाणी काय होत असतो, फॉर्म होत असतो. आता हे CaC2 C2H2 नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. ओके. जर ठेवलं तर चांगलंच आहे, पण नाही ठेवलं तर त्या ठिकाणी तुम्ही फक्त हे ऍसिटिलीन गॅस या ठिकाणी फॉर्म होतो हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला विचारू शकता विच ऑफ द फॉलोइंग गॅस फॉर्म इन अ कॅल्शियम कार्बाईड मेथड, तर ऍसिटिलीन गॅस या ठिकाणी फॉर्म होत असतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी दॅट एक्झर्ट द प्रेशर ऑन द कॅलिब्रेटेड गेजवरती ते प्रेशर अप्लाय करतं टू रिपोर्ट द वॉटर कंटेंट इन टर्म्स ऑफ टोटल वेट ऑफ सॉईल.
डब्ल्यू डॅश काय असतं बेटा, तर आपण बघितलं खाली आहे, या ठिकाणी मी दिलं पण आहे बघा. डब्ल्यू डॅश काय असतो तुमचा, तर डब्ल्यू डॅश असतो वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सॉइल. बघा आपण जनरली काय घेतो, वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सॉलिड घेतो, तो तुमचा काय असतो, हा डब्ल्यू असतो. ठीक आहे, वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सॉलिड वॉटर कंटेंट आहे. डब्ल्यू डॅश सुद्धा तुमचं वॉटर कंटेंट आहे, पण हे कसं असतं, इन टर्म्स ऑफ सॉइल असतं आणि हे तुमचं असतं इन टर्म्स ऑफ सॉलिड. तर या ठिकाणी जे आपल्याला मिळतं ते इन टर्म्स ऑफ काय मिळतं रे, सॉइल मिळतं. मे बी या ठिकाणी असा क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो जर विचारला त्यांनी की जे की आपल्याला वॉटर कंटेंट या ठिकाणी मिळतं इन टर्म्स ऑफ, तर इन टर्म्स ऑफ काय मिळतं, सॉइल मिळतं किंवा इन टर्म्स ऑफ डब्ल्यू डॅश मिळतं. ओके, तर तुम्हाला हे या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला डब्ल्यू जर कॅल्क्युलेट करायचा, हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे. तर डब्ल्यू इज इक्वल टू काय असतो, डब्ल्यू डॅश डिवायडेड बाय 1 मायनस डब्ल्यू डॅश. तुम्हाला इथून काय भेटला, डब्ल्यू डॅश भेटला, पण आपल्याला काय पाहिजे, हा डब्ल्यू पाहिजे, वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सॉलिड वाला. डब्ल्यू डॅश डिवाइड बाय 1 मायनस डब्ल्यू डॅश, या फॉर्म्युला तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, ही रिॲक्शन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, पण जेवढं महत्त्वाचं ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं. आणि या ठिकाणी बघा आपल्याला डब्ल्यू डॅश का मिळतोय, कारण की आपण जे की सॉइलचं वेट घेतलं 6 ग्रॅम, तर त्या ठिकाणी आपण ते काय घेतलं होतं, मॉइस्ट सॉइलचं घेतलं होतं, म्हणजे पूर्ण सॉइलचं घेतलं होतं, सॉलिडचं नव्हतं घेतलं. ठीक आहे, तर वेट ऑफ सॉइल घेतलं होतं आपण त्या ठिकाणी, म्हणून डायरेक्टली देताना आपल्याला सॉइलच्या फॉर्मॅटमध्ये देऊन टाकतं. ठीक आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला. आता महत्त्वाचं फक्त याच्यात तेच, फास्टर दॅन अदर, 5 ते 7 मिनिट लागतात. फील्ड मेथड आहे, मॉइश्चर मीटर किंवा वॉटर मीटर वापरतो. कॅल्शियम कार्बाईड याच्यामध्ये ऍड केलं जातं आणि ॲसिटिलीन गॅस त्या ठिकाणी तयार होतो. तुम्ही हे शॉर्टकटमध्ये लिहू शकतात. शॉर्टकटमध्ये कसं लिक्षा बघा, की या ठिकाणी काय घ्यायचं, 6 ग्रॅम सॉइल सॅम्पल प्लस त्या ठिकाणी काय करणार तुम्ही, कॅल्शियम कार्बाईड काय करणार, ऍड करणार. नंतर या ठिकाणी काय होणार रे, कॅल्शियम कार्बाईड ऍड केल्यानंतर याला तुम्हाला काय करायचं, शेक करायचंय. नंतर त्या ठिकाणी ॲसिटिलीन जो गॅस आहे बेटा, ॲसिटिलीन गॅस जो आहे तो या ठिकाणी तयार होणार झाला. ओके, ॲसिटिलीन गॅस तयार होणार आणि त्या ठिकाणी तो प्रेशर अप्लाय करून तुम्हाला काय देणार झाला, वॉटर कंटेंट देणार झाला. तर तुम्ही याला या प्रकारे शॉर्टकट लिहू शकता. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. इथं पण घेऊन टाका आणि तुम्हाला जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच लिहा फक्त. घ्या फास्ट. ठीक आहे. चला नेक्स्ट मेथड बघा, या ठिकाणी काय आहे रे, पिकनोमीटर. ओके, पिकनोमीटर मेथड तुमची 5th मेथड जी आहे, मेथड जी आहे ती आहे पिकनोमीटर मेथड. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा तुम्ही सगळ्यांनी पिकनोमीटर जे आहे ते बघितलेलं असणार. ओके, हे आहे बेटा तुमचं पिकनोमीटर. ठीक आहे, बघा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पिकनोमीटर, तर या प्रकारचं आहे. याची जी कॅपॅसिटी असते बेटा जवळपास किती असते, 900 ml असते. किती असते, 900 ml याची कॅपॅसिटी असणार झाली. व्हॉल्यूम जे आहे बेटा याचं बघा काय आहे, 900 ml आहे पिकनोमीटरचं. हे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, आता तुम्हाला यातलं हे सगळंच लिहायचं आहे. पिकनोमीटर मेथड जी आहे बेटा तुम्हाला पूर्ण लिहायची आहे, कारण की आपल्याला समोर पण ती बघायची आहे, त्यामुळे महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण लिहा, जेवढं मी लिहून दिलं तेवढं, पण नंतर लिहा ज्यावेळेस मी एक्सप्लेन करेन त्याच्यानंतर. बघा ठिकाणी वरती या ठिकाणी तुम्हाला दिसते, तर या ठिकाणी हे जे तुम्हाला वरती दिसते हे 6 mm या ठिकाणी काय असतं रे, एक त्या ठिकाणी काय असतं, डायमीटर असतं, सर्क्युलर होल असतो. ओके, 6 mm चा डायमीटरचा सर्क्युलर होल त्या ठिकाणी टॉपला असतं. त्याचं कारण सांगतो का असतं. ठीक आहे, तेही बघू आपण नंतर. बघा या ठिकाणी बस एवढंच आहे पिकनोमीटरचं, की पिकनोमीटर जे असतं तुमचं 900 ml त्याची कॅपॅसिटी असते आणि या ठिकाणी वरती एक सर्क्युलर होल असतं, ज्याचा डायमीटर किती असणार आहे, 6 mm असणार आहे. ठीक आहे, तर हे पिकनोमीटरचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वॉटर कंटेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला विचारलं तर बरं का एक्झाममध्ये नंबर ऑफ टाइम त्या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे, की पिकनोमीटरचा वापर आपण कशासाठी करतो, टू फाइंड आउट द वॉटर कंटेंट. आणखी एक वापर आहे याचा, तो समोर बघू आपण. आणि तसाही क्वेश्चन त्या ठिकाणी आलेला आहे, की पिकनोमीटरचा वापर आपण त्या ठिकाणी कशासाठी करत असतो. तर इथं मला काय आलं, की पिकनोमीटरचा वापर आपण त्या ठिकाणी वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी करत असतो. बघा त्या ठिकाणी प्रोसिजर काय आहे. ओके, प्रोसिजर आपली ही रिपीट होणार आहे समोर पण. ठीक आहे, समोर पण आपण त्या ठिकाणी पिकनोमीटरची मेथड जी आहे किंवा जी प्रोसिजर आहे ती रिपीट करणार आहोत. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही इथेही व्यवस्थित समजून घ्या आणि तिथेही मी ती रिपीट करणार झालो. बघा तुम्हाला काय घ्यायचंय, पिकनोमीटर घ्यायचंय. अगोदर मी प्रोसिजर सांगतो आणि नंतर जे वरचे पॉईंट आहे ना बेटा, बघा हे जे पॉईंट आहे ना वरचे, हे तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करतो. अगोदर प्रोसिजर समजून घ्या, की यांना आपण कसं त्या ठिकाणी वॉटर कंटेंट हे कॅल्क्युलेट करत असतो. बघा तुम्हाला काय घ्यायचं, या ठिकाणी एक एम्प्टी पिकनोमीटर घ्यायचंय. ओके, आणि तुम्हाला त्याचं काय घ्यायचंय, वेट घ्यायचंय. ओके, ते पण तुमचं क्लीन असलं पाहिजे. ओके, क्लीन वगैरे करून घ्या आणि नंतर त्याचं काय घ्या, वेट घ्या किंवा मास घ्या. मास ऑफ और वेट ऑफ एम्प्टी कंटेनर, ज्याला मी M1 म्हटलं किंवा W1 म्हटलं. ओके, M1 किंवा W1 म्हणणार मी. तर या ठिकाणी
मास घ्या एम्प्टी कंटेनरचं, त्याला मी M1 म्हटलं. नंतर त्याच्यामध्ये काय टाका रे, मॉइस्ट सॉइल टाका. काय टाका, मॉइस्ट सॉइल टाका. त्या कंटेनरमध्ये काय टाका, मॉइस्ट सॉइल टाका. ओके, जवळपास आपण 200 ते 400 ग्रॅम त्या ठिकाणी सॉइल घेत असतो. ती सॉइल तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची आहे, त्या पिग्नोमीटरमध्ये टाकायची आहे. पिग्नोमीटरमध्ये मॉइस्ट सॉइल टाकली तुम्ही, त्याचं वेट घ्या किंवा मास घ्या, त्याला आपण काय म्हणणार आहे, M2 म्हणणार. काय म्हणणार, M2 किंवा मग W2 म्हणणार. आणि तुमचं M2 काय असणार आहे बघा, मॉइस्ट सॅम्पल किंवा मॉइस्ट सॉइलचं वेट प्लस त्या ठिकाणी काय असणार आहे, पिग्नोमीटरचं वेट असणार आहे. आणि पिग्नोमीटरचं वेट काय असतं तुमचं, एमटी पिग्नोमीटरचं ते M1 असतं. म्हणून मी तर डायरेक्ट लिहिताना काय लिहिलं, M1 प्लस मॉइस्ट सॅम्पल लिहिलं. M1 प्लस मॉइस्ट सॅम्पल म्हणजेच काय असणार तुमचं, तर वेट ऑफ किंवा मास ऑफ पिग्नोमीटर प्लस मॉइस्ट सॅम्पल किंवा मॉइस्ट सॉइल. म्हणजे या ठिकाणी मी खाली लिहून देत लागलं असतं बघा, या ठिकाणी मास ऑफ पिग्नोमीटर प्लस मास ऑफ किंवा वेट ऑफ सॉइल सॅम्पल. ओके, वेट ऑफ सॉइल सॅम्पल हे झालं पण तुमचं M2. नंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे बघा, आता याला मी बघा सेपरेट तुम्हाला फेज डायग्राम मध्ये मी याला शो केलंय. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मॉइस्ट सॉइल टाकशाल त्या पिग्नोमीटरमध्ये, त्या केसमध्ये त्याच्यामध्ये सॉलिड असणार, त्याच्यामध्ये वॉटर असणार आणि त्याच्यामध्ये असणार इयर. आता या ठिकाणी इयरचा रोल आहे म्हणून मी इयर घेतली आहे. इयरचा आपण वेट नाही घेतोय बघा, या ठिकाणी फक्त मी इयर दाखवली वरती, ही इयर आहे तुमची. खाली दाखवलं वेट ऑफ वॉटर आणि वेट ऑफ सॉलिड. म्हणजे या ठिकाणी वेट ऑफ वॉटर आणि वेट ऑफ सॉलिड असणार. झालं तुमची मॉइस्ट सॉइल आहे ना, तर वेट ऑफ वॉटर प्लस वेट ऑफ सॉलिड असणार. पण या ठिकाणी वेट ऑफ इयर घेत नाही आपण, ते तर निग्लिजिबल करतो. या ठिकाणी इयरचा रोल काय ते आपण समोर बघू. पण या ठिकाणी इयर पण मी तुम्हाला काय केली आहे, सेपरेट करून दाखवली आहे की या ठिकाणी सॉइलमध्ये तुमच्या काय असणार आहे, सॉलिड असणार आहे, वॉटर असणार आहे आणि इयर असणार आहे. नंतर बघा थर्ड स्टेप काय तुमची, फर्स्ट 2 स्टेप बघितली आपण, एमटी पिग्नोमीटरचं वेट घेतलं, ज्याला मी M1 म्हटलं. नंतर त्या ठिकाणी मी काय केलं, त्यामध्ये मॉइस्ट सॉइल टाकली आणि मग नंतर वेट घेतलं पिग्नोमीटरचं, त्याला मी M2 म्हटलं. ओके, नंतर त्या ठिकाणी मी काय करतो, आता बघा, आता समजा हे तुमचं जे पिग्नोमीटर आहे इथपर्यंत भरलं. बघा इथपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही जी सॉइल टाकली, मॉइस्ट सॉइल इथपर्यंत आलं होतं. नंतर रिमेनिंग जे व्हॉल्यूम आहे, त्या रिमेनिंग व्हॉल्यूममध्ये काय टाका रे, वॉटर ऍड करा. काय करा, वॉटर ऍड करा. आणि वॉटर कुठपर्यंत ऍड करायचं आहे, जोपर्यंत ते फुल भरत नाही तुमचं. ओके, त्या ठिकाणी बघा या ठिकाणी होलपर्यंत जोपर्यंत भरत नाही तुमचं, तोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये काय करायचं रे, पाणी ऍड करायचंय. काय करायचंय, पाणी ऍड करायचं, म्हणजे कंप्लीट फिल करायचंय. जर तुम्ही 200 ग्रॅम सॉइल टाकले असेल तर बाकी रिमेनिंग पूर्ण पाण्याने भरा. तुम्ही 300 ग्रॅम टाकले असेल तर पाण्याने भरा. 400 ग्रॅम टाकले असेल तर पूर्णपणे राहिलेली पाण्याने भरा. जेवढी राहते तेवढी पाण्याने भरायची. ठीक आहे, भरली. मग तुम्हाला जे याचं परत काय घ्यायचं, तुम्हाला वेट घ्यायचंय. काय घ्यायचंय, वेट घ्यायचंय. पण वेट घेण्या अगोदर तुम्हाला काय करावं लागणार बघा, ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकताय, तर पाणी टाकताना बघा याला काय करायचं, रॉड घ्यायचा आणि या रॉडनं काय करायचं, स्टीअरिंग करायची. बघा समजा हा रॉड आहे आणि त्या रॉडनं काय करायचं, त्या होल आहे बघा तुमचं होल. ओके, वरचं होल बघितलं 6 mm चं होल, त्या 6 mm च्या होलमधून काय करा, रॉड त्या ठिकाणी टाका आतमध्ये आणि नंतर त्याला काय करा, स्टीअर करा. ज्यावेळेस तुम्ही त्याला स्टीअर करशाल तर त्या केसमध्ये त्याच्यातली जी इयर आहे ती इयर काय होईल रे, रिमूव्ह होऊन जाईल. म्हणून या ठिकाणी जे होल ठेवलं ना वरती 6 mm चं, ते कशासाठी असतं, तर त्या ठिकाणी इयर जी आहे ती इयर रिमूव्ह करण्यासाठी असतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, ते होलवाला मी तुम्हाला सांगितलं 6 mm चं, तर ते इयर रिमूव्ह करण्यासाठी. बघा या ठिकाणी मग तुम्ही काय केलं, रिमूव्ह इयर बाय द स्टीअरिंग बाय रॉड. ओके, रॉडना स्टीअर करा आणि एअर जी आहे त्यातली रिमूव्ह करायची तुम्हाला. नंतर बघा या ठिकाणी तुम्ही जे मग नंतर वेट घेणार त्याला आपण काय म्हणणार, W3 म्हणणार, किंवा जे मास घेणार त्याला आपण काय म्हणणार, M3 म्हणणार. काय म्हणणार, M3 म्हणणार. तुमचा जो मॅथवाला M3 नाही, हा मास 3 आहे त्याचा. नंतर बघा या ठिकाणी मग M3 काय असणार, तर M2 असणार. M2 म्हणजे काय तुमचं बघा, तर M2 म्हणजे पिग्नोमीटरचं वेट आणि सॉइलचं वेट, मॉइस्ट सॉइलचं वेट प्लस M2 झाला तुमचा हा. ओके, हा झाला तुमचा M2 प्लस काय बेटा, वॉटर फिल्ड इन रिमेनिंग व्हॉल्यूम. आणि या ठिकाणी तुम्ही वॉटर काय केलं, जे रिमेनिंग व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये काय केलं, फिल केलं, त्याचं वेट घेतलं आपण. M3 म्हणजे काय तुमचा, किंवा W3 म्हणजे काय, या ठिकाणी बघा M3 किंवा W3 काय असणार आहे, तर वेट ऑफ पिग्नोमीटर प्लस वेट ऑफ मॉइस्ट सॉइल प्लस त्या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी बेटा वेट ऑफ वॉटर, जे की तुम्ही ऍड केलंय. तर या तिघांचं वेट तुमचं काय असणार आहे, W3 असणार आहे. नंतर बघा लास्ट स्टेप जी असणार आहे, फोर्थ स्टेप, ती काय असणार आहे, तुम्हाला हे जे पिग्नोमीटर आहे ते एम्प्टी करायचं आहे. हे पिग्नोमीटर काय करायचं, पूर्णपणे एम्प्टी करायचं, त्याला क्लीन करायचं. क्लीन केल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णपणे काय टाकायचं रे, पाणी टाकायचं. पूर्णपणे पाणी भरून त्या ठिकाणी त्याचं काय घ्यायचं, परत तुम्हाला या ठिकाणी वेट घ्यायचं आहे. त्याला मी काय म्हणणार मग, W4 म्हणणार, किंवा जर तुम्ही मास घेतलं त्याला मी काय म्हणणार, M4 म्हणणार. ठीक आहे, सॉरी, हा M4 म्हणणार. बघा M4 काय असणार मग तुमचा, M1 काय बेटा, M1 आहे मास ऑफ एम्प्टी पिग्नोमीटर प्लस काय असणार या ठिकाणी, वॉटर कम्प्लिटली फिलिंग द पिग्नोमीटर. जे काही वॉटर तुम्ही त्या ठिकाणी त्या पिग्नोमीटरमध्ये टाकलंय पूर्णपणे भरूस तर त्याचं काय असणार आहे, वेट असणार आहे. ओके, तर या प्रकारे तुमच्या ह्या स्टेप असणार आहे, 4 स्टेप. ठीक आहे, एकदा मी शॉर्टमध्ये रिपीट करतो, महत्त्वाचं आहे कारण समोर लागणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे,
पिग्नोमीटर घ्यायचं एमटी, त्याचं वेट घ्या, त्याला आपण M1 किंवा W1 म्हटलं. ठीक आहे, आता W1च्या फॉर्मॅटमध्ये घेतो किंवा M1च्या, एकच घेतो कोणतरी W1. समजा तुम्ही एमटी पिग्नोमीटर घेतलं आणि त्याचं वेट घेतलं, त्याला आपण W1 म्हटलं. त्याच्यामध्ये सॉईल टाकली, मॉइस्ट सॉईल, आणि पिग्नोमीटर आणि सॉईलचं वेट घेतलं, त्याला आपण काय म्हटलं रे, W2 म्हटलं. नंतर आपण काय केलं, जो की रिमेनिंग पोर्शन होता त्या आपण त्यामध्ये 200-400 ग्रॅम टाकली, त्याचं व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे जवळपास 900 mm आहे. मग जेवढा रिकामा पोर्शन होता त्याच्यामध्ये आपण काय टाकलं, पाणी टाकलं, आणि त्यातली इयर काय केली, आपण रिमूव्ह केली. ओके, इयर आपल्याला पूर्णपणे रिमूव्ह करायची आहे. मग ज्यावेळेस आपण ती इयर रिमूव्ह करणार, त्याच्यामध्ये पूर्णपणे फिलअप करणार, मग त्याचं वेट घेणार, ज्याच्यामध्ये आपली काय असणार आहे, पिग्नोमीटरचं वेट असणार, मॉइस्ट सॉईलचं वेट असणार, प्लस त्यामध्ये जे आपण वॉटर ॲड केलं त्याचं वेट असणार. ती तुमची स्टेप 3 झाली. नंतर तुम्ही पूर्ण पाणी हे क्लीन करायचं, पूर्णपणे त्यातलं बाहेर टाकून द्यायचं, सगळं क्लीन करायचं व्यवस्थित, आणि या पिग्नोमीटरमध्ये फक्त आता पाणी भरायचं. काय भरायचं, पाणी भरायचं, आणि मग त्याचं वेट घ्यायचं. ते असणार आहे तुमचं W4 असणार आहे. ओके, मग आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण कॅल्क्युलेट करतोय ना, म्हणून आलं ते. ओके, म्हणजे पिग्नोमीटरचा वापर आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा करतो. ठीक आहे, तर वॉटर कंटेंट जे आहे बेटा, मग तुम्हाला या फॉर्म्युलेला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय, काय फॉर्म्युला आहे मग, ते वॉटर कंटेंट इज इक्वल टू M2. आता वरती सगळ्या हे आहे हा, M2 वगैरे वगैरे. ठीक आहे, लागलंच तर मी एकदा मिटून घेतो वरचं, तुम्हाला समजेल तरी कमीत कमी. बघा बघा काय, M2 मायनस M1, M2 कुठे, M2 तुमचा हा इथं आहे M2. ओके, हा असणार तुझं W2 म्हणजे M2. ओके, M2 मायनस काय आहे, M1 आहे, डिवाइड बाय M3 मायनस M4. तर M3 मायनस तुम्हाला काय करायचं, M4 करायचं आहे, आणि मल्टिप्लाय मध्ये काय बघा, G-1 डिवाइड बाय G. G काय या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. G-1 डिवाइड बाय G, आणि मायनस काय त्या ठिकाणी 1 आहे बेटा. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला कसा लक्षात ठेवायचा बघा, या ठिकाणी इथं डब्ल्यूच्या फॉर्मॅटमध्ये दिलाय तो W2 मायनस W1 डिवाइड बाय W3 मायनस W4, आणि ब्रॅकेटमध्ये आहे G-1 डिवाइड बाय G-1 सेम आहे. आणि वॉटर कंटेंट आहे म्हणजे तुम्ही याला मल्टिप्लाय 100 करू शकता. ओके, तुम्ही याला मल्टिप्लाय बाय 100 करू शकता, किंवा याला मल्टिप्लाय बाय तुम्ही 100 करू शकता, काय फरक नाही. तर या प्रकारे तुमचा हा W कॅल्क्युलेट केला जातो. आता हा फॉर्म्युला नेमका कसा आला, काय आला बेटा, तिथे उघड डोकं लावू नका. ठीक आहे, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही रेफरन्स बुक थ्रू जाऊ शकता, तर याला डोकं लावत बसू नका. ओके, आपल्याला वॉटर कंटेंट जो आहे बेटा, तो कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बाकी तो कसा आला, काय आला, ते जर तुम्ही बघत बसाल त्यात खूप जास्त वेळ जाईल, आणि ते काही कामाचं नाही आपल्या तसं पण. म्हणून फॉर्म्युला फक्त तुम्ही लक्षात ठेवा, कसा आला, काय आला. हा, त्यासाठी बघा इथं हिंट दिली मी, बघा इथं हिंट दिली आहे. काय दिली बघा, या ठिकाणी तुम्हाला या प्रकारे C ड्रॉ करायचा आहे. इथं लिहायचं 1, इथं लिहायचं 2, इथं लिहायचं 3, आणि इथं लिहायचं 4. ओके, तर या प्रकारे तुम्हाला मूव्ह व्हायचं आहे. 1 2 3 4, 1 2 3 4. बघा या ठिकाणी 1 M1, हा M2, आणि M3 आणि M4, आणि सगळीकडे मायनस दिसते तुम्हाला, कुठं प्लसच नाही, सगळीकडे मायनस आहे. आणि या ठिकाणी 1 2 3 4, 1 2 3 4. या प्रकारे तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. नंतर तर G-1 डिवाइड बाय G, आणि -1. तर हे सिंपल आहे लक्षात ठेवण्यासाठी. हा फॉर्म्युला आहे तुमचा. बघा आता तुम्हाला हे लिहायचं आहे, पण त्याच्या अगोदर वरचं लिहा. आता हे तुम्हाला मी अगोदर का सांगितलं, कारण की जे मला तुम्हाला सांगायचं आहे वरती त्याच्यासाठी. चला डायरेक्टली आता वरतीच जाऊया आपण. बघा, इट इज अ क्विक लॅब मेथड. ही तुमची क्विक लॅब मेथड आहे. ही लॅब मेथड आहे, लॅबमध्ये आपण याला परफॉर्म करतो. जसे की तुमची ओव्हन आपण परफॉर्म करतो, पण ओव्हनपेक्षा त्या ठिकाणी खूप जास्त कमी टायमामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय देतं, हे तुम्हाला वॉटर कंटेंट देतं. आता या ठिकाणी बघा, हे 10 ते 20 मिनिट याला फक्त लागतात. 10 ते 20 मिनिटामध्ये तुम्हाला वॉटर कंटेंट मिळून जातं, 10 to 20 मिनिट्स. लॅबोरेटरी मेथड आहे या ठिकाणी. ओके, कशी आहे ही लॅबोरेटरी मेथड आहे, लॅबमध्ये आपण त्याला परफॉर्म करत असतो. बघा या ठिकाणी काय म्हणतं, हे सुटेबल फॉर अ सॉइल हुज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी G इज नोन. ओके, आता ही सॉइल, हे महत्वाचं आहे. पिग्नोमीटर मेथड जी आहे बेटा, ही सुटेबल आहे की जी सॉइल जिची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर तुम्हाला समजा मॉइश्चर कंटेंट जर फाइंड आउट करायचं एखाद्या सॉइलचं, तर तुम्हाला त्या सॉइलचं G माहित पाहिजे, म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहिती पाहिजे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहिती असेल तरच तुम्ही या मेथडना वॉटर कंटेंट फाइंड आउट करू शकता. का, कारण की आपण जस्ट खाली फॉर्म्युला बघितला, त्या फॉर्म्युल्यामध्ये काय होतं रे, G-1 डिवाइड बाय G होतं, म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी होतं. आपण M1 M2 M3 M4 तर काढून टाकू, पण G आपल्याला या ठिकाणी माहित नसणार आहे. G जर त्या ज्या सॉइलचा G माहित आहे, तिथेच आपण काय करू शकतो रे, वॉटर कंटेंट फाइंड आउट करू शकतो. म्हणून मी तुम्हाला अगोदर खाली फॉर्म्युला वगैरे दाखवलं, प्रोसिजर सांगितली, कारण की तुम्हाला हे कळलं पाहिजे की का सुटेबल फक्त ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवाल्या सॉइलसाठीच आहे, म्हणजे जी सॉइल जिची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती आहे त्याच्यासाठीच का सुटेबल आहे, कारण की जर G माहित नाही तर आपण त्या फॉर्म्युलेना वॉटर कंटेंट फाइंड आउट करू शकत नाही. म्हणून इट इज अ सुटेबल फॉर अ सॉइल हुज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दॅट इज अ G इज नो. नंतर बघा या ठिकाणी खाली एक महत्वाचा पॉईंट आणखी दिला आहे, आणि खूप महत्वाचा आहे, हा विचारला जातो. हे महत्वाचं आहे इथं,
हे महत्वाचं आहे आणि हे पण महत्वाचं आहे. काय दिस मेथड इज युज्ड फॉर कोहेजनलेस सॉइल. जी कोहेजनलेस सॉइल असते तुमची, ओके, जसं की तुमचं सँड वगैरे असेल, ग्रॅव्हल वगैरे असेल, हे झालं बेटा तुमच्या कोहेजनलेस सॉइल, ओके, ज्याच्यामध्ये कोहेजन नसतं. तर या कोहेजनलेस सॉइलसाठी म्हणजेच काय कोर्स ग्रेन सॉइलसाठी ही सॉइल काय आहे बेटा, सॉरी ही मेथड जी आहे ती सुटेबल आहे कोर्स ग्रेन सॉइलसाठी. कोर्स ग्रेन सॉइलसाठी का सुटेबल आहे बघा या ठिकाणी, कारण की आपण बघितलं की एका स्टेपमध्ये, थर्ड स्टेपमध्ये आपण त्या ठिकाणी, ओके, थर्ड स्टेप होती की आपली ती, आय थिंक थर्ड स्टेप होती. थर्ड स्टेपमध्ये आपण पाणी टाकलं होतं. पाणी टाकून त्या ठिकाणी काय केलं, त्याला स्टेरिंग केलं आणि इयर बाहेर काढली होती आपण. पण आपल्याला माहिती आहे जर कधी आपण फाईन ग्रेन सॉइल घेतली तर फाईन ग्रेन सॉइलमध्ये व्हॉइड जास्त असतात. व्हॉइड जास्त म्हणजे त्या ठिकाणी इयर जास्त असणार. मग त्या ठिकाणी जी इयर आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी तिथून निघत नाही. म्हणून तुमचा जो रिझल्ट आहे तो रॉंग येऊन जातो फॉर अ फाईन ग्रेन सॉइल. का? कारण की आपल्याला इयर रिमूव्ह करायची असते. फाईन ग्रेन सॉइलमध्ये खूप जास्त इयर असते, ती लवकर रिमूव्ह होत नाही, थोडीफार इयर त्यात राहून जाते. मग अशा केसमध्ये तुमचा जो रिझल्ट आहे तो रॉंग येऊ शकतो. म्हणून आपण याला फाईन ग्रेन सॉइलसाठी वापरत नाही. आपण वापरतो कशासाठी, मग याला फक्त कोर्स ग्रेन सॉइलमध्ये. कोर्स ग्रेन सॉइलसाठी का वापरतो, कारण कोर्स ग्रेन सॉइलमध्ये व्हॉइड्स कमी असतात आणि त्या ठिकाणी ते रिमूव्ह होऊ शकतात इझिली, ओके. त्या ठिकाणी थोडेफार ड्रॉबॅक राहू शकतात तिथं पण. तर मग अशा केसमध्ये ही मेथड त्या ठिकाणी तेवढी ॲक्युरेट नाही जेवढी तुमची काय रे ओव्हन ड्राईंग मेथड ॲक्युरेट असणार चालेल, ओके. म्हणून ही पण तुमची तेवढी ॲक्युरेट नसणार आहे. कारण इथं पण व्हॉइड्स तुमच्या आता डिपेंड करतं स्टेरिंगवरती. तुम्ही जशी स्टेरिंग करताय त्याच्यानुसार त्या ठिकाणी इयर्स कमी जास्त होणार झाली. ठीक आहे. खाली लिहून पण दिले बघा या ठिकाणी, इन केस ऑफ कोहेजिव्ह सॉइल इट इज डिफिकल्ट टू रिमूव्ह इंट्राप इयर फ्रॉम द सॉइल सॅम्पल ड्युरिंग अ टेस्ट. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण कोहेजिव्ह सॉइलसाठी या ठिकाणी काय करत नाही, म्हणजे फाईन ग्रेन सॉइलसाठी या ठिकाणी आपण ही मेथड वापरत नाही. आणि हे तर तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करून दिलंय. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. ठीक आहे बेटा, थोडंसं फास्ट होता तर सांगा तसं मला. पण ह्या मेथड जे आहे मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करणार होतो. पण म्हटलं चला करून टाकू या ठिकाणी एक्सप्लेन सगळ्याच जवळपास. तर आता ते जवळपास होतच आले आपल्या. ठीक आहे, नंतर आता याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. वेळ बघू द्या एकदा. ठीक आहे बेटा, वेळ पण आपल्याकडे कमी आहे आता. तर आपल्या 2 मेथड या ठिकाणी राहिल्या. ठीक आहे, तर मला असं वाटतं या ठिकाणी या मेथड आपण जे आहे कंप्लीट करून घेऊया. कारण की यातलं फक्त काहीच पॉईंट महत्त्वाचे तेवढेच लक्षात ठेवायचे. या मेथड मी तुम्हाला सांगणार नव्हतं पण सांगतो या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपण थोडंसं फास्ट जाऊया किंवा मग तुम्ही रीड आउट करून घ्या. ठीक आहे, लागलं असं तुम्ही रीड आउट करू शकता याला. बघा काय करायचं सांगा एकदा मला. रीड आउट करता तुम्ही तुमच्या पद्धतीनं. मी डायरेक्टली शेवटच्या टेबलवरती जातो. तुम्ही जर रीड आउट करत असाल तर रीड आउट करून घ्या किंवा मग मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो याला. काय करायचं सांगा रे फास्ट. ही पण आहे तुमची टॉर्शन बॅलन्स. ठीक आहे, 2-3 पॉईंट आहे या ठिकाणी. शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू का? ठीक आहे, चला एकदा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. बघा मी 6 आहे या ठिकाणी रेडिएशन मेथड. ओके, फक्त तुम्ही फास्टमध्ये समजून घ्या. रेडिएशन मेथड त्या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. बघा ही तुमची काय फील्ड मेथड आहे. ही पण तुमची फील्डवरती कंडक्ट केल्या जाते. कारण की बघा तुम्हाला दिसतंय ही ग्राउंड लेवल दिसते तुम्हाला. ग्राउंड लेवल ही सॉईल आहे बेटा तुमची. सॉईलमध्ये पाणी पण असणार झालं. आणि या ठिकाणी केजिंग तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी केजिंग. ओके, या ठिकाणी स्टील केजिंग आहे. तर 2 स्टील केजिंग वापरल्या जातात. तर ही आहे बेटा तुमची फर्स्ट स्टील केजिंग. ओके, आणि ही तुमची आहे बेटा सेकंड स्टील केजिंग. ओके, दिसतंय तुम्हाला. आणि ती आपण टाकली ग्राउंडमध्ये. ओके, लोवर्ड इन टू द सॉईल मास टू बी टेस्टेड. जी सॉईल मास आपल्याला टेस्ट करायची, ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट किती आहे बघायचं आहे, त्याच्यामध्ये ते काय करायचं, लोअर डाऊन करायचं. ग्राउंडमध्ये त्या ठिकाणी आपण ती केजिंग काय केली रे, प्लेस केली. बघा याच्यामध्ये काय करतो आपण. आता केजिंग फर्स्ट जे आहे बेटा तुम्ही बघा, इन फर्स्ट केजिंग रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल कोबाल्ट 60 या ठिकाणी बघा, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जे आहे कोबाल्ट 60 आपण प्लेस करतो पहिल्या याच्यामध्ये, पहिल्या केजिंगमध्ये. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, तर या ठिकाणी हे कोबाल्ट 60 आहे, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे तुमचं. तर हे आपण याच्यामध्ये प्लेस केलंय. नंतर बघा इन अनदर केजिंग डिटेक्टर इज अ प्लेस. हा दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे, डिटेक्टर आहे. बघा या ठिकाणी डिटेक्टर आहे दुसऱ्या केजिंगमध्ये. आता या ठिकाणी बघा काय होतं, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जे आहे तुमचं, जर कधी आपण या ठिकाणी ॲक्टिवेट केलं तर हे न्यूट्रॉन्स जे आहे ते इमिट करत असतं. बघा इथं लिहिलं आहे, वेन रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल इज ॲक्टिवेटेड इट इमिट द न्यूट्रॉन्स which when strike with hydrogen atom of water loses its energy that is further detected by the detector and is calibrated with the water content of the soil. बघा काय होतंय, हे जे रेडिओ ॲक्टिव्ह
रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल जे आहे तुमचं, ज्याला आपण कोबाल्ट 60 म्हटलं, तर हे जे कोबाल्ट 60 आहे बेटा, हे काय करतं रे, या ठिकाणी जर ज्यावेळेस त्याला आपण ऍक्टिव्हेट करतो तर हे इमिट करतं काय रे, तुमचं न्यूट्रॉन्स इमिट करतं. काय करतं, न्यूट्रॉन्स इमिट करतं. मग हे जे न्यूट्रॉन्स आहे बेटा, हे स्ट्राईक करतात. कोणासोबत स्ट्राईक करणार ते, ओके, ते स्ट्राईक करणार हायड्रोजन ॲटम सोबत. जे पाण्यामध्ये जे हायड्रोजन ॲटम असतात त्याच्यासोबत काय करणार बघा, या ठिकाणी हे स्ट्राईक करणार झालं. आणि स्ट्राईक करताना त्याची एनर्जी जी आहे ती लॉस होते. कशाची, न्यूट्रॉनची एनर्जी लॉस होते. मग ज्यावेळेस तुमच्या न्यूट्रॉनची एनर्जी लॉस होते, मग हे न्यूट्रॉनची एनर्जी जी किती लॉस झाली किंवा किती एनर्जी त्याच्यामध्ये आता बाकी आहे, ते कोण डिटेक्ट करतं, ते डिटेक्ट करण्याचं काम करतं हे डिटेक्टर. मग या डिटेक्टरनं या ठिकाणी एनर्जी किती लॉस झाली आहे, ओके, जे तुमचं न्यूट्रॉन्स आहे त्यांना त्याची एनर्जी किती लॉस झाली हे डिटेक्टरनं काय केलं जातं, डिटेक्ट केलं जातं. आणि ते डायरेक्टली काय देत तुम्हाला, तर ते वॉटर कंटेंट देत असतं. ओके, एनर्जी किती लॉस झाली त्याच्यानुसार काय करणार, वॉटर कंटेंट देणार. आता ते कसं कळणार बघा, ज्यावेळेस हे इमिट केले न्यूट्रॉन्स, ओके, हे ज्यावेळेस न्यूट्रॉन्स इमिट केले त्यावेळेस त्याच्याकडे समथिंग एनर्जी असणार. मग ज्यावेळेस ते स्ट्राईक झालं कोणासोबत, हायड्रोजन ॲटम सोबत स्ट्राईक झालं, मग त्यावेळेस त्याची एनर्जी लॉस झाली काही. मग एनर्जी लॉस झाल्यानंतर मग हे डिटेक्टर काय करणार, त्या न्यूट्रॉनकडे आता किती शिल्लक एनर्जी बाकी आहे ते चेक करणार. मग जेवढी शिल्लक एनर्जी बाकी आहे त्याच्यानुसार काय करणार की लॉस एवढी झाली. मग जेवढी जास्त लॉस झाली याचा अर्थ काय की तेवढा जास्त तो स्ट्राईक झाला असणार H2O सोबत. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की त्या ठिकाणी तेवढं जास्त पाणी असणार झालं. म्हणजे जेवढी जास्त एनर्जी कमी भेटणार कोणाकडे, या डिटेक्टरकडं, म्हणजे ज्यावेळेस तो डिटेक्टर डिटेक्ट करेन की बाबा न्यूट्रॉन्सकडे एनर्जी किती बाकी आहे, जेवढी कमी एनर्जी बाकी आहे, म्हणजे याचा अर्थ काय तेवढी जास्त एनर्जी लॉस झाली. म्हणजे याचा अर्थ काय तेवढा जास्त पाणी त्या सॉइलमध्ये असणार झालं. आणि या प्रकारे हे तुमचं रेडिएशन मेथड या ठिकाणी काय करते, डिटेक्ट करत असते वॉटर कंटेंटला. ठीक आहे, लागलंच तर वाचून घ्या, तुम्हाला समजून जाईल ते पण. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. नंतर बघा लास्ट मेथड या ठिकाणी आहे टॉर्शन बॅलन्स मेथड. हिला पण संपून टाकू. टॉर्शन बॅलन्स मेथडलाच म्हटलं जातं इन्फ्रारेड मेथड. काय म्हटलं जातं, इन्फ्रारेड मेथड म्हटलं जातं. बघा इन्फ्रारेड मेथड आपण त्याला काय म्हणतो, कारण की या मेथडमध्ये इन्फ्रारेड रेज काय हे यूज केले जाते फॉर अ ड्राईंग ऑफ अ सॅम्पल. इन्फ्रारेड रेज जे आहे बेटा ते यूज केले जाते ड्राईंगसाठी, म्हणून याला म्हटलं जातं इन्फ्रारेड मेथड. आता हिला टॉर्शन बॅलन्स मेथड काय म्हटलं तर ते आपण बघूया. पण एक कळा तुम्हाला की सॉइलला ड्राय करण्यासाठी आपण इथं काय वापरतोय, इन्फ्रारेड रेज वापरतोय. आता हे कसे येतात बाहेर ते बघू आपण. पण इन्फ्रारेड रेज वापरतोय म्हणून हिला काय म्हटलं तर इन्फ्रारेड मेथड म्हटलं जातं. ही मेथड आपण वॉटर कंटेंट मेजर करण्यासाठी वापरत असतो. ठीक आहे, बघा त्या ठिकाणी एकदा प्रोसिजर बघूया, नंतर हे काय आहे ते आपण बघूया. ठीक आहे, अगोदर एकदा प्रोसिजर बघू. बघा तुम्हाला ते दिसत असेल, तर या प्रकारची अरेंजमेंट असते बेटा. ओके, या प्रकारची अरेंजमेंट असते टॉर्शन बॅलन्स मेथडमध्ये, जिथं आपण काय फाइंड आउट करतो, वॉटर कंटेंट फाइंड आउट करतो. बघा तुम्हाला दिसतं या ठिकाणी एक आर्म आहे. ओके, ही एक आर्म आहे आणि एक सेकंड आर्म आहे. अशा दोन आर्म असणार झाल्या. एका आर्मवरती आपण काय ठेवलेलं आहे, सॉईल सॅम्पल ठेवले. बघा इथे सॉईल सॅम्पल ठेवलं एका आर्मवरती. आणि दुसरं ठेवलं या ठिकाणी बेटा बल्ब ठेवला आहे, की जिथून काय होणार, तुमचे इन्फ्रारेड रेज जे आहे ते पास होणार झाले. ठीक आहे, इन्फ्रारेड रेज पास होणार आणि कुठं जाणार, या सॉईल सॅम्पलकडं, त्या ठिकाणी त्या सॉईल सॅम्पलवरती जाणार झाले. नंतर बघा या ठिकाणी काहीतरी कॅलिब्रेटेड गेज आहे या ठिकाणी, की हे कॅलिब्रेट करणार. काय कॅलिब्रेट करतं हे, तर टॉर्शन कॅलिब्रेट करतं. टॉर्शन कसं कॅलिब्रेट करतं ते सांगतो मी तुम्हाला. पण काहीतरी कॅलिब्रेटेड गेज वरती आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही आता या दोघांना ठेवताय तर यांचे वेट जे आहे ते डिफरंट असू शकतात. बघा हे बॅलन्स सारखं काम करतंय. बॅलन्स तराजू आहे तुमची, तराजूला पण त्या ठिकाणी या प्रकारचं असणार आहे. तर तराजू सारखं हे तुमचं काम करतंय. ओके, बॅलन्स सारखं काम करतंय. म्हणून त्याला आपण बघा टॉर्शन बॅलन्स मेथड आहे, म्हणजे बॅलन्स वर्ड आला, म्हणजे बॅलन्स सारखं काम करतंय. याचं जे वेट असणार बघा दोघांचं, ते दोघांचं वेट मे बी डिफरंट राहू शकतं. ठीक आहे, पण आपण काय करतो, या दोघांना एक लेवलला आणण्यासाठी जी रिडिंग आहे ती रिडिंग 0 सेट करतो. ओके, या दोघांची रिडिंग काय करतो, इथं 0 सेट करतो. वेट डिफरंट असू शकतं. ओके, जर आपल्याला माहिती दोन गोष्टी सारख्या राहतात कधी, ज्यावेळेस वेट सारखं असेल. इथं वेट डिफरंट असू शकतं, पण त्या केसमध्ये आपण काय करतो, 0 रिडिंग सेट करतो वरती. इथं रिडिंग 0 सेट करतो मी. मग त्या केसमध्ये ते बॅलन्स आपल्याला या ठिकाणी दिसतं. कळतंय ना. मग बघा आता काय होणार रे, ज्यावेळेस हा बल्ब मी ऑन केला, बल्ब ऑन केल्यानंतर इथून काय होणार रे, इन्फ्रारेड रेज बाहेर पडणार आणि ते कुठे जाणार, या सॉईल सॅम्पलकडे जाणार. हे इन्फ्रारेड रेज काय करणार, या सॉईल सॅम्पलला किंवा मॉइस्ट सॉईलला काय करणार रे, ड्राय करणार झालं. म्हणजे याचा अर्थ काय होतं, या ठिकाणी वॉटर जे आहे बेटा या ठिकाणी काय होईल रे, रिमूव्ह होऊन जाईल. आणि वॉटर जर रिमूव्ह होते तर या सॉईल सॅम्पलचं वेट जे आहे ते बेटा कमी होऊन जाईल.
काय होऊन जाईल रे, कमी होऊन जाईल. जर ते वेट कमी होतंय बघा, तराजू आहे तुमची आणि त्या तराजूमध्ये एका ठिकाणी समजा सारखं वेट आहे आणि एकाचं वेट जर कमी होतंय, जर एकाचं वेट कमी होतं ते वरती जाणार आणि हे पारडं तुमचं जे आहे बेटा दुसरं वालं ते खाली जाणार झालं. सेम इथं पण होतं, ज्यावेळेस हे इन्फ्रारेड रेस याच्यावरती ऍक्ट होतात त्यावेळेस ती सॉईल ड्राय व्हायला लागते आणि सॉईल ड्राय व्हायला लागते म्हणजे सॉईलचं जे वेट आहे ते कमी व्हायला लागतं. सॉईलचं वेट कमी व्हायला लागतं म्हणजे हे पारडं वरती जायला लागतं आणि हे पारडं जे बेटा तुमचं खाली यायला लागतं. म्हणजे बघा, जर कधी ते असं होतंय, जर असं होतंय म्हणजे ज्या अर्थ तिथं काय तयार होतंय, टॉर्शन तयार होतंय. बघा या ठिकाणी दाखवलं मी टॉर्शन. ठीक आहे, तर या प्रकारचा टॉर्शन त्या ठिकाणी तयार होतोय. मग हा टॉर्शन कंटिन्युअस असणार. कुठपर्यंत कंटिन्युअस असणार? जोपर्यंत यातलं पाणी संपत नाही, जोपर्यंत पूर्ण पाणी बाहेर पडत नाही तोपर्यंत या ठिकाणी हे टॉर्शन येत राहणार. आणि या ठिकाणी मग समथिंग रिडिंग ज्यावेळेस पूर्णच्या पूर्ण पाणी निघून जाईल त्या केसमध्ये समथिंग टॉर्शन मला मिळणार झालं. ओके, आता समजा असं वरती 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 चाललं हे आणि नंतर मग पाणी संपलं, आता मग आता हे स्टेबल होणार. मग समथिंग टॉर्शनची व्हॅल्यू मला मिळणार आणि या समथिंग टॉर्शनची व्हॅल्यू डायरेक्टली कॅलिब्रेटेड असणार या कॅलिब्रेटेड गेज सोबत आणि हे तुम्हाला डायरेक्टली टॉर्शननुसार काय देणार, मग तुम्हाला वॉटर कंटेंट देणार झालं डब्ल्यू डॅश. इथं पण तुम्हाला काय भेटतो, डब्ल्यू डॅश भेटतो. का डब्ल्यू डॅश भेटतो इथं पण? कारण की आपण या ठिकाणी जे वेट घेतलं ते काय असणार आहे, सॉईलचं वेट असणार आहे किंवा सॉईलच्या वेटनुसार तुम्हाला हे वॉटर कंटेंट देणार झालं, म्हणून तुम्हाला डब्ल्यू डॅश भेटतो. आणि डब्ल्यू डॅश काय असतो? वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सॉईल असतो. तर या प्रकारे तुम्हाला हे डब्ल्यू डॅश भेटतं. जे काही तुम्हाला मी सांगितलं ती प्रोसिजर या ठिकाणी मी लिहून दिली आहे, तुम्ही रीड आउट करा, तुम्हाला समजून जाईल सगळं. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय म्हणतं ते, वॉटर इव्हॅपोरेट होतं नंतर ज्यावेळेस इन्फ्रारेड त्याच्यावरती पडतात, वेट ऑफ सॅम्पल काय होतं, रिड्यूस होतं. मग या ठिकाणी बघा टॉर्शन डेव्हलप झालं किंवा टॉर्शन इन्क्रीज होत चालतं इन अ बल्ब आर्म अंटिल द होल वॉटर इव्हॅपोरेट. तोपर्यंत जोपर्यंत पाणी पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत चालूच राहणार. आणि दिस टॉर्शन इज कॅलिब्रेटेड विथ वॉटर कंटेंट. आणि हे टॉर्शन तुमचं कॅलिब्रेटेड असतं वॉटर कंटेंट सोबत. म्हणजे हे टॉर्शन डायरेक्टली तुम्हाला काय देऊन टाकन, वॉटर कंटेंट देऊन टाकन. ओके, कळतंय ना? बघा आता या ठिकाणी हेअर ॲज अ सॉईल गेट ड्राय, जशी तुमची सॉईल ड्राय झाली, जशी पण तुमची सॉईल ड्राय झाली, वी गेट अ टॉर्शन, लगेच आपल्याला टॉर्शन भेटतं. ओके, जशी ड्राय झाली आपल्याला लगेच टॉर्शन भेटणार. लगेच टॉर्शन भेटलं, गेट वॉटर कंटेंट सायमल्टेनियसली. आणि जसंही टॉर्शन भेटलं म्हणजे वॉटर कंटेंट भेटलं. ओके, भेटलं ना वॉटर कंटेंट. म्हणून बघा या ठिकाणी काय म्हणते, देअर फॉर सुटेबल फॉर अ सॉईल विच ॲब्झॉर्ब वॉटर क्विकली. म्हणून या ठिकाणी ही जी मेथड आहे बेटा ती अशा सॉईलसाठी सुटेबल आहे ज्या ठिकाणी जी सॉईल तुमची क्विकली वॉटर ॲब्झॉर्ब करते इन्व्हायरमेंटमधून. जसं की आपण बघितलं ओन ड्राईंग मेथड. ओन ड्राईंग मेथड ही तुमच्या जी क्विकली ऑब्झर्व करते वॉटर इन्व्हायरमेंटमधून त्या सॉईलसाठी सुटेबल नसते. ओके, का? कारण की आपण वेट वगैरे घेतो, वेट घेता घेता त्या ठिकाणी जर ते कधी इन्व्हायरमेंटला एक्सपोज झालं की लगेच पाणी धरून घेतं, ती सॉईल जी सॉईल लगेच पाणी धरून घेते त्या सॉईलसाठी सुटेबल नसतं. पण या टॉर्शन बॅलन्सच्या केसमध्ये या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला जसंही सॉईल ड्राय झाली तसं टॉर्शन भेटतं आणि जसंही टॉर्शन भेटलं म्हणजे वॉटर कंटेंट भेटतं. म्हणून इथं तुम्हाला इन्व्हायरमेंटला एक्सपोज होण्याचा प्रश्नच नाही येतोय. म्हणून ही मेथड जी आहे बेटा त्या सॉईलसाठी सुटेबल आहे की जी सॉईल तुमची इन्व्हायरमेंटमधून क्विकली पाणी ॲब्झॉर्ब करते किंवा मॉइश्चर ॲब्झॉर्ब करते. तर हे महत्त्वाचं या ठिकाणचा पॉईंट आहे. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी आर्म ॲक्ट लाईक अ बॅलेन्स. आता हे जे आर्म आहे तुमचे बॅलेन्स सारखं ॲक्ट करताय, तराजू सारखं ॲक्ट करताय, बरोबर आहे. ओके, नंतर अँड प्रोड्यूस अ टॉर्शन. आणि या ठिकाणी काय प्रोड्यूस होतं, टॉर्शन प्रोड्यूस होतं. म्हणून या मेथडला म्हटलं जातं टॉर्शनल बॅलन्स मेथड. ओके, नाव बघितलं आपण वरती, टॉर्शनल बॅलन्स मेथड. कारण की या ठिकाणी बॅलन्स सारखं आहे तुमच्या आर्म आणि टॉर्शन प्रोड्यूस होते, म्हणून या मेथडला म्हटलं जातं टॉर्शनल बॅलन्स मेथड. आणि इथं इन्फ्रारेडचा वापर करतोय आपण ड्राईंगसाठी, म्हणून हिला म्हटलं तर इन्फ्रारेड मेथड. म्हणून टॉर्शन बॅलन्स मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज इन्फ्रारेड मेथड. तर हा क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतो. महत्वाचं काय काय या ठिकाणी बघा, महत्वाचा आहे हा पॉईंट, इथं इन्फ्रारेडचा वापर करतो. दुसरा पॉईंट हा महत्वाचा आहे, दिस मेथड इज सुटेबल फॉर दोज सॉईल विच क्विकली ॲब्झॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. ओके, ॲज इन दिस केस ड्राईंग अँड वेईंग ऑफ द सॅम्पल इज डन सायमल्टेनियसली. आता दोन्ही पण गोष्टी सायमल्टेनियस होतात, म्हणजे ड्राय पण होती आणि लगेच वेट पण होतं. वेट होतं म्हणजे टॉर्शन पण कळून जातं आपल्याला. म्हणून ही सुटेबल आहे अशा सॉईलसाठी की जी क्विकली ॲब्झॉर्ब करते मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, बाकी आता इन्फ्रारेड बद्दल आहे तर ते तुम्ही वाचून घ्या. चला, आता एक हा जो टेबल आहे मला दिसतोय, बघू द्या मला. दिसतोय तुम्हाला? खाली त्या ठिकाणी एक कोपऱ्यात दिसत नाही, तेवढं मी सांगतो काय तिथं. तुम्हाला हा टेबल जो आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा पॉज करून व्यवस्थित लिहायचं आहे. खूप महत्त्वाचा टेबल असणार आहे. खूप महत्त्वाचा, जेवढं आपण आता मेथड बघितल्या त्यातलं जे आहे बेटा मेन, जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्त्वाचं आहे, ते मी इथं सगळं एका ठिकाणी घेतलंय. म्हणून हा टेबल तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. बघा मी थोडं शॉर्टमध्ये बघतो याला. ओन ड्राईंग मेथड आहे तुमची.
मेथड आहे, आपण मेथड बघतोय. मोस्ट ॲक्युरेट आहे, सिम्पलेस्ट आहे आणि मोस्ट कॉमन आहे तुमची, आणि याच्यावरती तिन्हीवरती पण क्वेश्चन आलेला आहे, आणि ही तुमची लॅब मेथड आहे. नंतर बघा सँड बाथ मेथड आहे तुमची, यूज्ड वेअर ओव्हन इज नॉट अवेलेबल. जिथं ओव्हन नाही तिथं आपण सँड बाथ वापरतो, आणि ही तुमची फील्ड मेथड आहे. अल्कोहोल मेथड बघितली आपण, इथं मिथिलेटेड स्पिरिट हे अल्कोहोल वापरतो. ओके, ॲडेड सॅम्पल, आणि ही बी तुमची फील्ड मेथड आहे. मेन पॉईंट घेतले फक्त मी. कॅल्शियम कार्बाईड मेथड जी आहे बेटा, ही फर्स्ट क्विकेस्ट मेथड आहे, जिथं की तुम्हाला 5 ते 7 मिनिट लागतात फक्त. हे लक्षात घ्या. आणि या ठिकाणी ही तुमची बेटा मोर टाइम रिक्वायर्ड, इथं तुम्ही लिहू शकता मोर टाइम रिक्वायर्ड. या मेथडमध्ये तुम्ही ऍड करू शकता, तुम्ही व्यवस्थित लिहा फक्त. कॅल्शियम कार्बाईड मेथडलाच आपण रॅपिड मॉइश्चर मीटर मेथड म्हणतो. ओके, मॉइश्चर मीटर मेथड म्हणतो किंवा रॅपिड मॉइश्चर मीटर मेथड म्हणतो. इथं बघा फॉर्मेशन ऑफ ॲसिटिलीन गॅस या ठिकाणी काय होत असतो, फॉर्म होतो. तर तेही तुम्हाला मी महत्त्वाचं लिहून दिलं, आणि ही पण तुमची काय बेटा फील्ड मेथड आहे. ठीक आहे, कुठे वरती आहे का ती फील्ड मेथड? ओके, वरती आहे फील्ड मेथड. ठीक आहे, 4 नंबरचं. बघा आता रेडिएशन मेथड आहे तुमची. रेडिएशन मेथड बघा कोबाल्ट 60 आणि डिटेक्टर इज अ प्लेस इन अ केसिंग. तर मी महत्त्वाचं लिहून दिलं फक्त, कोबाल्ट 60 आणि डिटेक्टर आपण या ठिकाणी वापरत असतो. आणि ही पण तुमची काय बेटा या ठिकाणी कुठे गेली ती? इथं लिहिले वरती, हे वरती आहे बेटा. थांबा मला एकदा बघू द्या. हे ओव्हन लॅब मेथड, त्यानंतर ही तुमची सँडबाथ फील्ड मेथड, त्यानंतर ही अल्कोहोल मेथड फील्ड मेथड, नंतर ही फील्ड मेथड, आणि ही पण तुमची काय फील्ड मेथड. बघा या ठिकाणी काय टॉर्शन बॅलन्स मेथड आहे तुमची. ओके, इन्फ्रारेड मेथड म्हणतो, सुटेबल फॉर अ सॉइल विच ॲब्झॉर्ब वॉटर क्विकली फ्रॉम ॲटमॉस्फिअर. तर तिच्यासाठी सुटेबल आहे. ओके, हे महत्त्वाचं आहे. पिग्नोमीटर मेथड बघा, युज्ड फॉर सॉइल हुज जी इज नोन. ओके, जिचा जी नोन आहे तिच्यासाठी वापरतो, किंवा युज्ड फॉर अ कोर्स सॉइलसाठी आपण ही पिग्नोमीटर मेथड वापरत असतो. आणि या दोन्ही मेथड बी आहे 6 नंबरची आणि 7 नंबरची. तर याच्या समोर तुम्हाला दिसत नसाल तर तिथं मी लिहिलेलं लॅब. ओके, दोन्ही पण या मेथड काय लॅब मेथड आहे, लॅबोरेटरी मेथड आहे. त्याच्या समोर मी लॅब मेथड लिहिले किंवा लॅब लिहिले, म्हणून ते तुम्हाला जे दिसत नाही ना दोन वाला, ते लॅब आहे. हा, दोघं 6 आणि 7 नंबरची लॅब मेथड, 7 नंबरची पण लॅब मेथड. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. चला आता आपण या ठिकाणी थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला बेटा या ठिकाणी आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघूया कशी डिटरमाइन केली जाते. ठीक आहे, तर त्याला एवढं काही घाई होणार नाही आपल्याला, कारण या ठिकाणी खूप जास्त मेथड ज्या होत्या त्या एक्सप्लेन करायच्या होत्या वन व्हिडिओमध्येच, आणि त्यातही कमी टायमामध्ये. तर ट्राय केला मी माझा बेस्ट, पण त्या ठिकाणी थोडंसं घाई झालं असं, नंतर व्हिडिओ रिपीट करून घ्या किंवा नोट्स वाचून घ्या, व्यवस्थित समजून जाईल. कारण की यातलं मेन जे आहे ते मी तुम्हाला समजून सांगितलं. यातलं जेवढं मी लिहून दिलं काय हेच मला सांगायचं होतं. ओके, पण त्याच्यासाठी मला काही गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागल्या. ठीक आहे, मग आता या ठिकाणी मी थांबतोय.